ओके. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आवाज येतोय? ओके. मराठी, इंग्लिश? मराठी. ओके. मधून मधून इंग्लिश आहे. ओके. सर्व विद्यार्थी ज्यांच्या खांद्यावरती 21व्या शतकातला भारत कसा वैभवशाली होईल ते सर्व माझे मित्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांच्या माध्यमातून आपण घडवलं जात आहोत. खूप मोठ्या संख्येने आपण आलेला आहात. मी आत्ताच डिस्कस करत होतो की नेमकं आपल्याला कॉन्व्हर्सेशन कसं पाहिजे, की माझं बोलणं जास्त पाहिजे का तुम्हाला क्वेश्चन आन्सर जास्त करायचे आहेत. आणि आय एम ओके विथ बोथ. क्वेश्चन आन्सर बोलायला पाहिजे. ओके. विल डू बोथ. क्वेश्चन आन्सर सेशन ॲट द एंड ऑफ माझा जो बोलायचा असेल त्याच्यानंतर आपण लाईव्ह क्वेश्चन आन्सर करूयात. सो दॅट तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या उत्तर देण्यात येईल. आता जर सांगितलं की भारतीय राज्यघटना, यांनी भारताची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काही बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो केलेले होते. त्या बेसिक प्रिन्सिपल्समध्ये आपला जो देश चालणार आहे कॉन्स्टिट्यूशननुसार चालणार आहे आणि त्याच्यामध्ये हे चालवण्याची जबाबदारी 3 विंग वरती दिली होती. त्याच्यामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी हे 3 विंग्स आहेत. त्याला आपण 4th पिलर लावलंय प्रेस, बट दॅट इज नॉट अ कॉन्स्टिट्युशनल विंग, बट नंतर त्याला आपण 4th पिलर असं म्हणतो. पण मुख्यतः हे 3 पिलर्स आहे ज्याच्यावरती आपला देश, आपल्या संस्था, आपलं प्रशासन जे काही देशामध्ये चाललंय ह्या 3 विंगच्या माध्यमातून चाललेलं आहे. प्रत्येकाची जबाबदारी खूप क्लिअरली दिलेली आहे. ज्याला आपण चेक अँड बॅलन्स सिस्टम म्हणतो, अशी चेक अँड बॅलन्स सिस्टम याच्यामध्ये केलेली आहे. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी. आपण डिबेटमध्ये, पेपरमध्ये किंवा अभ्यास करताना अनेक वेळेस हा प्रश्न अभ्यासला असेल, वाचला असेल की हु इज सुप्रीम, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह का ज्युडिशरी. हा नेहमी आपल्यासमोर हा क्वेश्चन असतो. अनेक वेळेस डिबेट केलं जातं. अनफॉर्च्युनेटली याचं उत्तर जे अभ्यासक आहेत, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला त्यांना सर्वांना माहीत आहे. पण बऱ्याच वेळेस याचं क्लिअरली उत्तर दिलं जात नाही. आणि याच्यामध्ये सुप्रीम असं कोणी नाही आहे. ऑल आर इक्वल. आणि त्याच्यामध्ये चेक अँड बॅलन्स आहे. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाचं काम करावं, दुसऱ्याच्या याच्यामध्ये इंटरफेअर करू नये. आणि म्हणून चेक अँड बॅलन्स आहे. म्हणजे लेजिस्लेचरने कायदा करायचा, त्या अनुषंगाने एक्झिक्युटिव्हने तो इम्प्लिमेंट करायचा. कायद्याचं एक्झिक्युशन करताना किंवा लेजिस्लेचरचे जे लॉ असतील तर इंटरप्रिटेशन काही इश्यू असेल तर कोर्टाने म्हणजे ज्युडिशरीने तो इंटरप्रेट करायचा किंवा अजेडिकेशन करायचं. दिस इज द बेसिक रोल ऑफ ऑल द 3 विंग्स. त्याच्यापैकी एक विंग म्हणजे एक्झिक्युटिव्ह. आता there are 2 types of executives. One is a political executive and there is a permanent executive. Political executive म्हणजे आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, कॅबिनेट, जे गव्हर्नमेंट आपण ज्याला म्हणतो ते. आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे ब्युरोक्रेसी, सिव्हिल सर्व्हिसेस, जो काही परमनंट ब्युरोक्रेसी ज्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह. बिकॉज इट इज कॉल्ड परमनंट एक्झिक्युटिव्ह कारण एक वेळेस आल्यानंतर ॲट द पर्टिक्युलर एज रिटायर होतात अनलेस डिसिप्लिनरी ॲक्शन घेऊन त्यांचा कारवाई केली असेल किंवा त्यांनी क्विट केलं असेल. Political executive needs to get re-elected after a particular period of time. आणि मग एक्झिक्युटिव्हची जबाबदारी वॉट एव्हर हॅज बीन लेजिस्लेटेड अपॉन ही एक्झिक्युटिव्हवर असते. त्या एक्झिक्युटिव्ह मधला, परमनंट एक्झिक्युटिव्ह मधला टॉप मोस्ट जो लेअर आहे दॅट इज डन बाय सिव्हिल सर्व्हिसेस. त्याच्यानंतर पर्टिक्युलर IAS, इफ यू कन्सिडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 311व्या कलमानुसार ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण क्रिएट केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ऑटोनॉमी आपल्याला म्हणजे 311, 312 जर आर्टिकल वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. याच्या मार्फत ह्या पॉलिसी इम्प्लिमेंटेशन होतात. आणि म्हणून दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिलर्स की सिव्हिल सर्व्हिसेस हे सर्वात महत्वाचं ब्युरोक्रेसी मधलं स्थान ऑल इंडिया सर्व्हिसेसला का आहे तर त्याचे ड्युअल रोल आहे. एक एक्झिक्युशनचा
जो की पॉलिसी फ्रेम झाल्यानंतर एक्झिक्यूट करणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं, जे काय बेनिफिट, जे काय स्कीम्स शासन डिक्लेअर करतं, त्याच्यावरती रिझॉल्व्ह करतं, त्याच्यावरती लॉ पास करतं, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं थ्रू डिफरंट मेकॅनिझम्स. हा एक भाग झाला. दुसरा भाग टू ॲडवाइज द गव्हर्नमेंट. म्हणजे ज्यावेळेस पॉलिसी तयार होत असते त्यावेळेस ॲडवायझरचा रोल हा ब्युरोक्रेसी असतो. टॉप टॉप ब्युरोक्रेसी, टॉप सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे ते सेक्रेटरी असतील. सेक्रेटरीचं काम हे त्या मिनिस्ट्रीला, त्या मिनिस्टरला त्या पर्टिक्युलर पॉलिसीबद्दल ॲडवाइज करण्याचं असतं. ज्यावेळेस चर्चा होता, ज्यावेळेस एखादी पॉलिसी बनवायची असते त्यावेळेस तो रोल परफॉर्म केला जातो. ऑफकोर्स त्याच्यामध्ये डिफरन्सेस असू शकतात. ॲडवाइज केल्यानंतर तोच ॲडवाइज मान्य करायला पाहिजे असं काही बंधनकारक नाही. कारण गव्हर्नमेंट ज्यावेळेस डिसिजन घेत असतं तर पॉलिटिकल त्यांनी जे काही प्रॉमिसेस केलेले असतात, लोकांचे जे काही विशेष असतात, बिकॉज दीज आर द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे तुमच्या विश ज्या आधारे तुम्ही त्यांना निवडून दिले त्या तुम्हाला त्यांना पूर्ण करायचे असतात. म्हणून तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे तुमच्या विचाराचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे असतात. अल्टिमेट कॉल त्यांना घ्यायचा असतं. पण ॲडवाइज करण्याचं काम ब्युरोक्रेसीचं असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस असतं. तो ॲडवायझरी रोल सुद्धा हायर लेवल सिव्हिल सर्व्हंट्सला असतो. म्हणजे हा ड्युअल रोल आहे. एका बाजूला एक्झिक्युशन आणि दुसऱ्या बाजूला ॲडवायझरी. सो इट बिकम्स व्हायटल. आणि म्हणून सिव्हिल सर्व्हिसेस खूप महत्त्वाची आहे. आणि आपण ज्यावेळेस सिव्हिल सर्व्हिसेस बोलतो त्यावेळेस ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस असं कॅटेगरायझेशन असतं. ऑल इंडिया सर्व्हिसेस ह्या पर्टिक्युलरली आपल्या ज्या आहेत त्या फक्त 3 आहेत. बाकीच्या सेंट्रल म्हणजे IAS असेल, IPS असेल, IFS असेल. बाकीच्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत म्हणजे आपण IRS बसतो, कस्टम्स, डिफेन्स, नंबर ऑफ सर्व्हिसेस. आणि मग स्टेट लेवलला वेगवेगळ्या जे सर्व्हिस आपण डेप्युटी कलेक्टर डिवाइस पासून अनेक वेगळे जे बघतो ते आहेत. तर हायेस्ट इन एग्लियन म्हणजे थोडे कुणाचे चॉईसेस जर वेगळे सोडले, कुणाला IFS आवडतं, कुणाला IPS आवडतं, कुणाला IAS आवडतं, ते सोडले, पण गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून, देशाच्या दृष्टिकोनातून सर्वात क्रुशियल रोल कोण जर प्ले करत असेल तर इज IAS ऑफिसर्स. त्याचं कारण की ॲडवायझरी रोलमध्ये खूप क्रुशियल असतो आणि इम्प्लिमेंटेशनला सुद्धा खूप क्रुशियल रोल असतो. म्हणजे सब डिव्हिजन तालुका लेवलपासून ते कॅबिनेट सेक्रेटरी विच इज द हायेस्ट पोझिशन इन ब्युरोक्रेसी, जे की हेड ऑफ द फॅमिली ऑफ ऑल इंडिया सर्व्हिस किंवा सर्व सिव्हिल सर्व्हिस हेड ऑफ द कोण असेल तर कॅबिनेट सेक्रेटरी विच सिट्स ॲट दिल्ली. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिस जसं प्राईम मिनिस्टर हेड ऑफ द गव्हर्नमेंट तसं ब्युरोक्रेसी हेड ऑफ द कॅबिनेट सेक्रेटरी. तसं राज्यामध्ये मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी असे असतात. तो दीज पीपल गाईड अँड स्टिअर द व्हेइकल कॉल्ड गव्हर्नमेंट. आणि कशाच्या माध्यमातून ते गव्हर्नन्स कसं करायचं याच्यावर नंतर असतं. आता तुम्ही मला जो टॉपिक दिला आहे याच्यामध्ये सांगितलं की वास्तव आणि काय आयडियल, कल्पना आणि वास्तव. तुमच्यापैकी काही जण ग्रामीण भागातून आलेले असतील, काही शहरातून असलेले असतील, आपण काही वाचत असाल. तुमच्या कल्पना काय आहेत ब्युरोक्रेसीबद्दल? कारण माझ्या काहीतरी वेगळ्या होत्या तर मी तुमच्यावर शेअर करेलच. पण तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या अशा काय कल्पना आहे की सिव्हिल सर्व्हिसेस बद्दल तुमच्या कल्पना काय आहेत? सो दॅट म्हणजे मला माझा टॉक व्यवस्थित करता येईल. सो आय वुड लाईक टू नो सम रिस्पॉन्सेस फ्रॉम युअर साईड की तुमच्या दृष्टिकोनातून ह्या काल्पनिक तुमची जी सिव्हिल सर्व्हिसच्या कल्पना आहेत, व्हॉट आर दोज? एनीबडी? वरती नाहीये? आय नीड आन्सर्स. मोस्ट अट्रॅक्टिव्ह. ओके. वाय? म्हणजे असं का वाटतं मोस्ट अट्रॅक्टिव्ह वाटतं? हे सगळ्यांनाच वाटतं, पण का असं का वाटतं? पॉवर. ओके. ऑथॉरिटी. ओके. डिग्निटी. ओके. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी. ग्रासरूट. ओके. ट्रान्सपरन्सी. ओके. नो काय? नो वन कॅन फाईट यू. ओके. गुड. ओके. ओके. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट डू मीन बाय पॉवर? इथं पॉवर तुमच्याकडे असते म्हणजे नेमकं काय? बाहेर माझी गाडी उभी आहे, पिवळा दिवा आहे, म्हणजे पॉवर. इज दॅट सो? मग काय पॉवर म्हणजे तुमची कल्पना काय पॉवरची? हा नाही, समबडी सेइंग पॉवरच्या बाबतीत कोणतरी बोलतंय. ओके. ओके. आता मी दुसऱ्या कंटेक्स्ट मध्ये जातो. ब्युरोक्रेसी इज अ सोशल सर्व्हिस और पब्लिक सर्व्हिस?
किती जण सोशल सर्व्हिस म्हणतात? 4-5 जण फक्त. हाऊ मेनी से पब्लिक सर्व्हिस? ओके. सोशल सर्व्हिस आणि पब्लिक सर्व्हिस मध्ये काय फरक आहे? तुम्ही ज्यावेळेस म्हणता की डिफरन्शिएट करता तर काहीतरी फरक असला पाहिजे. व्हॉट इज दॅट? दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग. ओके, मी उदाहरण देतो. नर्मदा बचाव आंदोलनचे नेते कोण आहेत? मेधा पाटकर. त्या सोशल सर्व्हिस करतात. तुकाराम मुंडे पब्लिक सर्व्हिस करतात. काय फरक आहे? त्याही पॉवरफुल आहेत, मी पण पॉवरफुल आहे, म्हणजे तुमच्या कंटेक्स्ट म्हणून. मग फरक काय राहिला? तुम्ही सोशल सर्व्हिस काय म्हणत नाही? वन बाय वन. लीगल. ओके. somebody says salary. कोण म्हणतो? Actually he or she is right. That's the only difference between public service and social service. That's the only difference. Public servants are paid for doing job. Social servants are not. That's the basic difference. So तुम्हाला पहिला चॉईस करायचा आहे, तुम्हाला पब्लिक सर्वंट पाहिजे का सोशल सर्वंट? बेसिक पॉवर सगळ्यांना पाहिजे. पप्पू काढण्याला पॉवर होती की नव्हती? पॉवर, रॉ पॉवर. पॉवर मीन्स व्हॉट? यू कॅन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट ऍट विल. राईट? मला आता वाटलं त्याला 2 झापडा मारायचं, मला मारता आलं पाहिजे. पॉवर. बरोबर आहे? मला आता वाटलं की रोड बंद करायचा, बंद केला. पॉवर. गव्हर्नमेंटला आहे, गुंडला आहे. सो द डिफरन्स. दुकानदाराकडून टॅक्स मी वसूल करतो नोटीस देऊन, गुंड म्हणतो देतो की मारू. टॅक्स दोघांनी वसूल केलाय. व्हॉट द डिफरन्स? पॉवर म्हटलं डिफरन्स काय? ऑथॉरिटी. सो डिफरन्स बिटवीन टू पॉवर अँड ऑथॉरिटी. ऑथॉरिटी इज डिफरंट, पॉवर इज डिफरंट. Power can emanate from anything. It can be physical power, muscular power, money power, anything. Authority is power with responsibility. आणि वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आता कल्पना जी असते त्याची असते की, थोडा माझा बॅकग्राऊंड देतो, कारण मी आय कॅन गिव्ह माय बॅकग्राऊंड, आय कॅनॉट गिव्ह युअर समबडी एल्स बॅकग्राऊंड. ऑब्विसली तुम्ही तो प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे सुरुवात तिथूनच करतो. मी बेसिकली जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो 10वी पर्यंत. मोस्ट ऑफ यू मस्ट हॅव, सम ऑफ यू मस्ट हॅव. बीड जिल्ह्यातील ताळसोना म्हणून गाव, 30 किलोमीटर 35 किलोमीटर बीड पासून. ज्या शाळेमध्ये कधी इंग्लिशला टीचर नव्हता त्या शाळेतून मी आलेलो. म्हणून मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, इंग्लिशमध्ये बोलू का मराठीत बोलू? अँड बाय द वे माझी काय, मी UPSC इंग्लिशमध्येच लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही बोलण्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर पूर्ण कॉलेज एज्युकेशन औरंगाबादला, म्हणजे 11वी 12वी सायन्स. बाय द वे मी आर्ट्स केलेलं आहे, पण बाय चॉईस आर्ट्स केलेलं आहे, नॉट बिकॉज ऑफ डिफॉल्ट. 11वी 12वी सायन्स केलं. दॅट वॉज आय थिंक इन 93 or 94, 93-94 मध्ये मी 12वी झालो. आय हॅड अ चॉईस टू गो टू मेडिकल कॉलेज ऑल्सो, बिकॉज माझा काहीतरी 88-89% बायोलॉजी ग्रुपचा होता. आणि आय हॅड बोथ इंजिनिअरिंग अँड बायोलॉजी ग्रुप. तर मला तिकडे जायचं नव्हतं. इट वॉज अ कॉन्शियस चॉईस. आर्ट्स केलं, ते MA केलं आणि परत इकडे यायचं होतं, इकडे आलो. सो याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य एवढं आहे की IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ह्याचा आयडियल म्हणजे आपल्या ज्या कल्पना असतात त्या काय असतात. तर तुम्ही मला कमीत कमी BA 3rd इयरला असेपर्यंत विचारलं असतं IAS काय आहे, तर मला कधीच काही सांगता आलं नसतं. डिस्पाइट द फॅक्ट दॅट की 12वी नंतर BA करायचं, नंतर सिव्हिल सर्व्हिसेस काही ठरलेलं होतं. आणि दॅट वॉज गायडेड बाय एल्डर ब्रदर. मला सांगितलं होतं म्हणून मी करत होतं, बिकॉज आय वॉज नॉट अवेअर. कारण त्यावेळेस तरी कमीत कमी जिल्हा परिषद शाळेमध्ये IAS काय असतं किंवा सिव्हिल सर्व्हिसेस काय असतं किंवा फॉर दॅट मॅटर शिक्षणाचा उद्देश काय असतो हे मला तरी माहित नव्हतं. बाकीच्यांचं मला माहित, मला तरी माहित नव्हतं. आणि मला माहित नव्हतं म्हणजे माझ्या शाळेतलं कोणाला माहित नव्हतं, कारण त्यातला टॉपर मीच होतो. त्याच्यामुळे बाकी कोणाला माहित असण्याचं काही कारण नव्हतं. तर बेसिकली ज्यावेळेस आपण शिक्षण घेत असतो एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत, त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतील असं काही नाही आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग तुम्ही IAS होण्याचं कधी ठरवलं,
तर IAS होण्याचं मी नाही ठरवलं, ते माझ्या बंधूंनी ठरवलं होतं. जसं आपण 10वीला 11वीला सायन्स घ्यायचं का आर्ट्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं, कोण ठरवतं? 2 फॅक्टर ठरवतात. एक तर तुमचे मार्क्स ठरवतात आणि दुसरे वडील ठरवतात, आई वडील. तुम्ही काही ठरवत नाही. 11वी-12 नंतर इंजिनिअरिंग करायचं का काय करायचं नंतर बघत बसतो. पण 10वी नंतर सायन्सला जायचं जनरली मार्क्सच्या बेसिसवरती आणि आई वडिलांच्या चॉईसवर. तुम्हाला म्हणजे अनलेस तेवढी तुमची मॅच्युरिटी असेल, तुम्ही स्ट्रॉंग पण नाही मला हेच करायचं हे सांगता तोपर्यंत होत नाही. त्यावेळेची डिसिजन ती आताची मे बी थोडीफार चेंज झाली असेल, पण मला वाटत नाही 100% 10वी नंतर हेच करायचं हे तुम्ही 100% ठरवता. काही प्रमाणात डेफिनेटली येस तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे हे माझंही मत आहे, पण इट हॅज टू बी इन्फॉर्म डिसिजन. आणि ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत नसते किंवा आपण ते वाचत नसतो किंवा अभ्यास करत नसतो, म्हणून आपल्याला डिसिजन मेकिंगसाठी कोणाची तरी गरज लागत असते. आणि ज्यावेळेस आपल्याला जमत नसतो तर आपलं शेवटी आई वडिलांच्या खांद्यावर. तुम्हीच तर सांगितलं होतं सायन्स घ्या, मी कुठं म्हटलं होतं? म्हणजे ऑलवेज द केस. तर त्या अनुषंगाने भावाने ठरवलं होतं की यू हॅव टू बिकम IAS. हो करू, म्हणजे अजीब काहीतरी पहिली दुसरीची परीक्षा येस करू. आय वॉज नॉट अवेअर की सिरियसनेस ऑफ दिस. आणि म्हणून 11वी-12वी सायन्स नंतर ग्रॅज्युएशन केलं आर्ट्स, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्याच्यामध्ये तिथली जी सिस्टम आहे त्याच्यानुसार मला 3 ऑप्शनल्स होते, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि सोशॉलॉजी. आणि तिथे कसं स्पेशलाइज वगैरे सब्जेक्ट नव्हता. आता आहे की नाही मला माहित नाही, पण त्यावेळेस डेफिनेटली नव्हता. 3 वर्ष केलं. त्याच्यानंतर MA पॉलिटिकल सायन्समध्ये 98ला झालं. तर IAS का करायचंय याचं उत्तर, खरं उत्तर हे आहे की भावाने सांगितलं म्हणून करायचं, दुसरं काही उत्तर नव्हतं. पण तुम्हाला जर हा प्रश्न विचारला, बिकॉज मी कल्पना आणि वास्तव याच्या गोष्टीमध्ये बोलतोय, तुम्हाला जर प्रश्न विचारला समजा तुम्हाला चॉईस दिला IAS करायचा आजच्या स्टेजला, तर तुम्ही मला काय उत्तर दिलं? पॉवर पाहिजे म्हणून. बरोबर आहे? सोशल वर्क करायचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अथॉरिटी आहे, नंबर ऑफ. ह्या गोष्टी आहेत का? यस. त्याचं उत्तर यस हेच आहे. त्यासाठी करताय तुम्ही जेन्युइनली पॉवर. येस, यू वॉन्ट पॉवर. तुम्हाला पॉवरफुल पाहिजे म्हणून हा तुमच्या मनामध्ये इच्छा असते. येस, दॅट इज वन फॅक्टर. रिस्पॉन्सिबिलिटीसाठी तुम्ही करणार सिव्हिल सर्व्हिसेस? व्हेरी फ्यू. आय एम नॉट सेइंग नो, बट व्हेरी फ्यू. खरं कारण काय आहे की तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस करायची जर असेल तर, किंवा करायचा असा डिसिजन घेतला तर खरं कारण काय? अच्छा, ओके. स्वतःचं डेव्हलपमेंट नाही आहे. सो लेट अस बी ओपन. आपल्याला जे काही करायचं असेल, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस असेल, दुसरं काही, तुम्हाला नोकरी पाहिजे पैसे कमवण्यासाठी, हे आपण वास्तव विसरता कामा नये. दॅट्स अ फॅक्ट. आय नीड जॉब टू अर्न मनी टू लिव्ह गुड लाईफ मिनिमम. त्याच्याला चांगला असेल नॉट अन इश्यू. त्याच्यामुळे अजून चांगलं लाईफ लीड करता येईल नॉट अन इश्यू. आय ट्राय फॉर दॅट. बट बेसिक गरज तुमची आहे की मला नोकरी पाहिजे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी आई वडिलावरती डिपेंडंट राहणार नाही. मी 22 वर्षाचा झालो, मी घरून पैसे मागतो? नो. मी कर्ज काढेल पण घरी मागणार नाही. वाय? अँड दॅट्स गुड थिंग. आय एम नॉट सेइंग बॅड, बिकॉज दॅट्स वेअर युअर इंडिपेंडन्स कम्स इन. वाय शुड बी आय डिपेंडंट ऑन माय पॅरेंट्स? मला पॉकेट मनी मागावा लागतो? नो, मी नाही करणार. मी पार्ट टाइम जॉब करेल पण घरी पैसे मागणार नाही. इंडिपेंडन्स. इंडिपेंडन्स ऑफ व्हॉट? डिसिजन मेकिंग. यू आर ऑलरेडी देअर. बट फायनान्शियलच्या दृष्टीने इंडिपेंडन्स व्हायचं म्हणून मला जॉब पाहिजे. मग तो रिलायन्समध्ये भेटू दे, नाही तर कुठला हॉटेलमध्ये भेटू दे किंवा IAS होऊ दे, पण मला जॉब पाहिजे. बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट दिस. दॅट्स वेअर वी स्टार्ट. मग त्याच्यामध्ये अनेक जॉब पैकी हा एक जॉब आहे. इट्स अ फर्स्ट ग्राउंड रियालिटी. आय एम नॉट सेइंग दॅट नन ऑफ यू, not even a single of you is basically going for IAS for public service. I am not saying that. There are officers, and I can tell you from Maharashtra College, at least 4-5 officer राजेशाही घराण्यातून आलेले. They used to take only 1 rupee per month salary शेवटपर्यंत. अशा आहेत ऑफिसर्स आहेत. तर त्यांना पैशाची कधी गरज नव्हती, का ते किंग फॅमिली किंग होऊन त्यांना कधी गरज पडली नाही. त्यांच्या जायच्या गाडीचा खर्च तुमचा एका दिवसात व्हायचा, एवढा पगार त्यांना लागायचा. पण ते कधी गरज त्यांना सर्व्हिस करण्यासाठी यायचो. देर आर पीपल, आय एम नॉट सेइंग दॅट, पण मेजॉरिटी ऑफ अस द फर्स्ट प्रायमरी आपला जॉब आहे तो जॉब यासाठी पाहिजे की मला पगार भेटला पाहिजे, सो दॅट आय कॅन इंडिपेंडंट ऑफ माय पेरेंट्स. आय डू नॉट रिक्वायर टू डिपेंडंट ऑन एनीबडी फॉर फायनान्शियल मॅटर्स. दिस इज अ प्राईम रिक्वायरमेंट. आणि मग त्याच्याबरोबर पॉवर असेल, ऑथॉरिटी असेल, तुम्हाला सोशल रेकग्निशन भेटणार असेल, तर नथिंग लाईक इट. सो पॉवर आहे का? येस. ही कल्पना आहे? येस. वास्तव आहे? येस. दोन्ही आहे याच्यामध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही आत्ताच्या दृष्टिकोनातून पॉवरचा
इमॅजिनेशन करतात, ती पॉवर नाही आहे. म्हणजे मी चाललो रस्त्याने, ट्रॅफिक बंद करेल, इट वॉज हॅपनिंग. कलेक्टर चालला, पुढे एक गाडी, पाठीमाग गाडी. मी तिकडे पोलिसला सांगणार मी चाललो तिथं, ट्रॅफिक व्यवस्थित करा. मी तर ऑफिसला पोहोचलो, तिथं 4-5 जणांनी मला रिसिव्ह केलेलं पाहिजे. मी ऑफिसमध्ये बसलोय, बाहेर गार्ड आहे, बेल वाजत असे कोणाला सोडायचं नाही. इट इज पॉवर, येस, बट दॅट इज नॉट द कम्प्लीट, इट्स हाफ ट्रूथ. रॉ पॉवर हॅज गॉन. म्हणजे 91च्या अगोदर पर्टिक्युलरली ज्यावेळेस आपण लिबरलाइज झालो त्याच्या अगोदरची पॉवर, परस्युट पॉवर ऑफकोर्स, कारण त्यावेळेस लायसन्स राज होतं. ज्यावेळेस आपण ओपन झालो त्याच्यानंतर लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन ज्यावेळेस झालं त्यानंतरचा पॉवरचा कन्सेप्ट वेगळा. म्हणजे रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हॅज चेंज आफ्टर 91. म्हणजे आपली जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जी कन्सेप्ट आहे आणि आपली इकॉनॉमिक पॉलिसी ड्रास्टिकली ज्यावेळेस चेंज झाली 91 मध्ये, सो कॉल सोशलिस्ट कडून लिबरलकडे. दो सोशलिस्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन स्टील आहे, प्रिअम्बल मध्ये स्टील आहे. ते असताना ज्यावेळेस चेंज झाला त्यावेळेस हा पॉवर कन्सेप्ट पण चेंज झाला. रॉ पॉवर नाही, पॉवर डेफिनेटली आहे. आणि म्हणून आज जे गव्हर्नमेंट होतं, मग ते मिनिस्टर्स असतील, प्रधानमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, गव्हर्नर्स असतील, कलेक्टर असेल, SP असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्यांकडे पॉवर आहे. बट इट इज लिमिटेड पॉवर विच इज ऍक्च्युअली द थिंग ऑफ कॉन्स्टिट्युशनल थिंग. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा कोणी जर थोडाफार अभ्यास केला असेल कॉन्स्टिट्यूशन, तर लिमिटेड गव्हर्नमेंट असं जे म्हणतो. व्हॉट यू मीन लिमिटेड? देर आर लिमिटेशन्स. व्हॉट इज लिमिटेशन्स? दोज आर रॅशनल. म्हणजे आपण राईट टू फ्री स्पीच हा जो कॉन्स्टिट्यूशन आपल्याला जो दिलेला आहे, इट्स नॉट लायसन्स, इट्स अ लिबर्टी. देर इज अ डिफरन्स बिटवीन लायसन्स अँड लिबर्टी. तसंच पॉवरच्या बाबतीत इट्स नॉट अनब्रिडल पॉवर, बट पॉवर विथ रिस्पॉन्सिबिलिटी, व्हॉट इट मीन्स ऑथॉरिटी, ती आहे. आणि म्हणून पॉवर आहे का? येस. पण सर्वात महत्वाचं आपलं जे असतं की मला समाजामध्ये स्थान भेटेल, आय बी रेकग्नाइज. कलेक्टर तसंच तुकाराम मुंडे, नवी मुंबईचा डॅशिंग कमिशनर, कुणाचं ऐकत नाही, राईट? कोणी आला ते करून टाकतो. अगदी मंत्र्यांनी सांगितलं तर ऐकलं नाही. आणि माझा एक गमतीदार किस्सा सांगतो. म्हणजे 2005ला सिलेक्शन झालं. मसुरीमध्ये 1 वर्ष ट्रेनिंग असतं, नंतर फील्डवरती, म्हणजे मसुरीमध्ये पहिले 8 महिने, 1 वर्ष, परत 4 महिने, असं सँडविच ट्रेनिंग असतं आमचं. त्याला डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट म्हणतो. ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी असतो. मी सोलापूरला होतो, आवाज घेऊन सोलापूर डिस्ट्रिक्ट. त्याच्यामध्ये 4 महिने असे असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जमध्ये काम करायचं असतं. म्हणजे यू आर होल्डिंग द चार्ज ऑफ पर्टिक्युलर पोस्ट. तर मला चीफ ऑफिसर बार्शी, म्हणजे बार्शी नगरपालिकेचा चीफ ऑफिसर म्हणून जॉब दिला होता. दॅट वॉज आय थिंक 4 weeks. and that was in the month of March. जॉईन झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी का 4थ्या दिवशी मी डिमॉलिशन चालू केलं. आता सोलापूरचे काही लोक असतील त्यांना माहीत असेल. डिमॉलिशन चालू केलं. असेंब्ली चालू होती, म्हणजे समर सेशन ऑफ असेंब्ली चालू होतं. मुख्यमंत्री तत्कालीन माननीय विलासराव देशमुख होते आणि मी जे सर्व्हिसमध्ये आलेलो ट्रेनिंग घेऊन तिथं इन्चार्ज होतो. आणि सोमवारी सकाळी 11 वाजता डिमॉलिशन चालू केलं की ज्या दिवशी असेंब्ली सुरू झाली. आता हे मला माहिती आहे असेंब्ली चालू आहे. असेंब्ली चालू असताना करणं म्हणजे त्याच्यावरती खूप प्रेशर येणार हेही मला माहिती आहे. तरी पण सकाळी 11 वाजता जनरली काय असतं, सॅटर्डे संडे बघायचा, त्यावेळेस काढायचं, म्हणजे काहीतरी असेल तर 2 दिवसात संपून घ्यायचं, म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. नॉट निगेटिव्ह, बट देयर शुड नॉट बी मनी इश्यूज सो दॅट यू कॅन अकम्प्लिश युअर वर्क. पण मी चालू केलं आणि पहिल्या दिवशी 11 वाजता ते माझ्यामध्ये काही 300-400 अतिक्रमण काढले. संध्याकाळी 6-8 सूर्यास्तानंतर आपण अतिक्रमण काढत नाही. त्याचं बेसिक नॉर्म की रात्रीचं काढू नये, कारण लोक झोपलेले असतात, झोपतील असं जेव्हा काढायचं नाही. हा बेसिक नॉर्म आहे, लिगल नॉर्म आहे किंवा लिगल प्रोव्हिजन आहे. 5,000 ते 6,000 लोक माझ्या ऑफिसासमोर, अलॉंग विथ देन MLA. आणि गोंधळ. आय वॉज नॉट पर्टअप, आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. त्याच्यामुळे मला काही डिस्टर्ब झालं नाही. पण ॲज सून ॲज आय एंटर माय चेंबर आणि तिथं बसलो की ते MLA माझ्या चेंबरमध्ये आले. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बंद करा. म्हटलं बंद होणार नाही. and that's the way I work. Fortunately or unfortunately. एक 10 मिनिटं चर्चा झाली आणि मी सांगितलं की होणार नाही. सी द ब्युटी. बाहेर गेले, त्यांनी हात मस्त केला
आणि उद्यापासून डिमॉलिशन बंद म्हणून डिक्लेअर करून टाकलं त्यांनी. सो ही डिक्लेअर, नॉट मी. सो वर्ड स्प्रेड झालं, आमदार साहेबांनी सांगितलं, त्याच्यामुळे आता पडणार नाही. आणि त्यांना माहित होतं मी नाही म्हटलेलं आहे, म्हणून त्यांनी रात्रीची ट्रेन उघडली आणि मुंबईला गेले. असेंब्ली चालू होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7 वाजता 8 वाजता चालू केलं, सर्व उघडल्यानंतर चालू केलं आणि बऱ्यापैकी 11-12 वाजेपर्यंत अतिक्रमण काढले. अतिक्रमण काढल्यानंतर आज आवाज अप्रूव्ह प्रोफेशनल ज्यावेळेस आपण असतो, म्हणजे शिकाऊ, वेन यू आर अंडर गोईंग अ ट्रेनिंग, सो यू आर वर्किंग under the custody of collector. That's why he imparts training to you, both theoretical and practical training, how to do the work. So, assembly session मध्ये क्वेश्चन आवर नावाचा प्रकार असतो, आपल्याला माहित असेल. म्हणजे पहिला तास हा प्रश्नोत्तरच असतो. जो मोमेंट 11 वाजता चालू होतो, सुरू झाला की आमदार महोदयांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हे कोण नवीन आले, यांना मी सांगितलं माझं ऐकत नाही, खूप आरोगंट आहेत, इमिजिएटली त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. आणि हे जे रेकॉर्ड करतात ते बाहेर जाणार नाही ना. सो दिस आर माय पर्सनल व्ह्यूज अँड डिस्क्लेमर याच्यामध्ये. सो यू शुड मेक शुअर दॅट हे बाहेर जात नाही, अदरवाईज माझ्यावरती कंटेंट वगैरे होणार, दुसरं काहीतरी व्हायचं. सो असेंब्ली चालू आणि असेंब्ली पार्लमेंटरी मिनिस्टर म्हणजे असेंब्लीचे आपले माझ्यामध्ये बहुतेक हर्षवर्धन पाटील होते, म्हणजे हू लुक्स आफ्टर अफेअर्स ऑफ द असेंब्ली, दॅट इज हिज जॉब. आणि देर आर लॉट ऑफ, ते सुरू झालं गोंधळ, क्वेश्चन आन्सर सेशन नाही, याच्यावरती डिबेट वगैरे 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 भरपूर गोष्टी. बहुतेक कलेक्टरला फोन आला असेल, बहुतेक, बिकॉज आय एम नॉट त्या मोमेंटला. माझं काम चालू, संध्याकाळपर्यंत काम चालू ठेवलं, संध्याकाळ झाली बंद केलं, परत तिसऱ्या दिवशी चालू केलं. So I got a call from collector on 3rd day, that is Wednesday, around 12 o'clock, saying that कुठपर्यंत आले. असेंब्ली चालू आहे, असेंब्ली चालू असून गोंधळ झालेला आहे. ऑफकोर्स व्हॉट इट मेंट वॉज द हायर ऑथॉरिटीज कॉल हिम की जास्त गोंधळ नको, लवकरात लवकर असेल तर कंप्लीट किंवा बंद करा, दोन्हीपैकी. लेटर ऑन आय केम टू नो की त्यांचं आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं होतं तुम्ही करा, पण बाहेर मेसेज वेगळा असतो, करायचा असेल फक्त लवकरात लवकर होईल तेवढं शक्य, आणि राईटली सो, कारण कोणत्या गोष्टीचा गोंधळ करायचा नसतो, तुम्हाला काम करायचं असतं, ऑब्जेक्टिव्ह तो असतो. बट ॲज बिईंग अ गुड लीडर, पण लिडरशिप जी असते फक्त पॉलिटिकल नाही, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लीडर असते, सोशल लिडरशिप वेगळ्या सेक्टरमध्ये असेल. कलेक्टर बिईंग द लीडर ऑफ डिस्ट्रिक्ट आणि आय बिईंग अ प्रोफेशनल, ही डिड नॉट टेल मी. वाय? बिकॉज आय वुड गेट डिस्टर्ब. So that's the leadership you have to provide. When you are in a particular position, ज्यावेळेस पॉवर म्हणतात, ती पॉवर तुमच्याकडे ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी जी असेल, दिस इज व्हॉट इट मीन्स. इट जस्ट मीन की तुम्ही जा आणि करा, मग फोन आला तर तुमचं तुम्ही बघा. दिस इज नॉट लिडरशिप. लिडरशिप इज टू लीड फ्रॉम द फ्रंट, टू डू द जॉब, टू गेट द जॉब डन. सो दॅट्स व्हॉट यू हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी इन लिडरशिप. त्यांनी ते केली. ही डिड नॉट टेल मी ऑल्सो. नंतर काहीतरी डिस्कशन झालं त्यावेळेस सांगितलं होतं, पण त्यांनी सांगितलं होतं यू डू इट. नाव म्हणलं सर आज तर होणार नाही, उद्या दुपारपर्यंत होऊ शकेल. ठीक आहे, फाईन ना, उद्या दुपारपर्यंत करा, त्याच्यानंतर बंद करा, आणि वन्स यू क्लोज इट यू टेल मी. आय कंटिन्यू. सो मंडे 11 वाजेपासून ते थर्सडे 11-12 वाजेपर्यंत 3-3.5 दिवसामध्ये आय रिमूव्ह ऑलमोस्ट 1500 एन्क्रोचमेंट्स फ्रॉम बार्शी रोडवरचे. आता व्हाय आय एम टेलिंग दिस, तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये यस पॉवर आहे म्हणजे तुम्ही गेले आणि तोडले, तुम्हाला अथॉरिटी आहे, राईट? ही पॉवर नाही असं कोणी म्हणणं, ही पॉवर चीफ ऑफिसरला आहे. त्यासाठी आय एस ऑफिसरची गरज आहे का? नाही. कोणताही चीफ ऑफिसर आहे त्याला आहेच ना. मग तोपर्यंत कोणत्याही चीफ ऑफिसरनी हे का पाडले नव्हते, हा पहिला प्रश्न. किंवा आता मी कमिशनर म्हणून आहे तिथं, मी अनेक अतिक्रमण पाडले, अगोदरच्या कमिशनर नव्हती का? होती. पुढच्या असणारे काय आहेत, मग ते का झाले, ते का पाडले नाही, याच्यावर अनेक प्रश्न. सो दॅट्स वेअर आय एम कमिंग टू. म्हणजे आपल्या अपेक्षेतली पॉवर असणं. तर याच्यामध्ये पॉवर ज्यावेळेस असते कुणाला, ती एमएलएला असेल, मिनिस्टरला असेल, ब्युरोक्रेसीला असेल, इव्हन प्रिन्सिपलला असेल, इव्हन विद्यार्थ्याला असेल, प्रत्येकाला पॉवर जे असले दॅट इज अलॉंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स नॉट अनब्रिडल्ड पॉवर, इट्स नॉट लायसन्स. यू हॅव टू बी रिस्पॉन्सिबल फॉर समथिंग, त्यावेळेस तुम्हाला ते पॉवर भेटते. आणि म्हणून ज्यावेळेस मी सुरू केलं तर मी जर सांगितलं की शुक्रवारी 11 वाजेपर्यंत बंद होणार, सांगितलं ते घ्यायला मी ऑफिसला गेलो आणि
ऑफिसमध्ये बसल्या तर सम पीपल केम टू मीट मी आणि म्हणलं आवश्यकता नाही, मला गार्ड दिला होता SP-नी, बिकॉज दे अँटिसिपेटेड समथिंग बॅड विल हॅपन, काही होऊ शकतं, पण त्यांनी मला गार्ड दिले होते अलॉंग विथ द वेपन. दे वर स्टँडिंग ऑन माय डोअर बसल्यानंतर. की मग एक 5-6 लेडीज आल्या, त्यांना तुमचा सत्कार करायचा, खूप चांगलं अतिक्रमण काढलेलं आहे म्हणून, आमच्या घरं चांगले झाले म्हणून सत्कार करायचा आहे. मी म्हटलं ठीक आहे पाठवून द्या, पण गार्ड्सनी नाही पाठवलं. गार्ड सेड नो. मी विचारलं का, तर म्हणे देर आर इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम टॉप लेवल. फाईन, आय डिड नॉट बॉदर. ॲट 12 o'clock I get a call. This is on Thursday, 12 o'clock. When I am in the office after completing this work, I had told my collector saying that work has been finished now and I am in the office. Fine. I get a call from DISP saying that तुम्ही मुंडे साहेबांना बोलू शकता का. मुंडे साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे. आवाज मुंडे ही थोडक्यात माझे काही रिलेशन असतील, मग त्यांच्याशी बोलतो. माझी ती काही ओळख नाही आहे, म्हणजे ओळख नाही असं नाही, ओळख आहे पण आय नॉट स्पीक. कारण एनिवे ही वॉज इन अपोजिशन आणि माझे तेवढे रिलेशन नव्हते की मी त्यांना फोन उचलून करू शकतो, किंवा माझा त्यांनी फोन केला विचारला असता की नाही मला माहीत नाही. म्हणलं काय झालं, नाही म्हणजे तरी इश्यू CM साहेबांपर्यंत पोहोचायचं आणि CM साहेबांकडून इन्स्ट्रक्शन घ्यायच्या. असेंब्ली ऑर्गनायझेशन देर इज सम प्रॉब्लेम, आय सेन्स देर इज सम प्रॉब्लेम. म्हणलं मी प्रयत्न करतो बट आय एम नॉट टू शुअर. At 1 o'clock or 2 o'clock, I get a call saying that issue has been resolved. I could not do anything. In between, around, say if the issue was resolved around 1 o'clock, I get a call from the same DISP saying that मी त्यांना विचारलं काय झालं. ज्यावेळेस त्यांचा फोन केला की 1 वाजता इश्यू रिझॉल्व्ह झालेला आहे, देर इज अ टॉक बिटवीन कलेक्टर, SP अँड चीफ मिनिस्टर, नाव इश्यू हॅज बीन रिझॉल्व्ड. म्हणलं व्हॉट हॅज हॅपन. देन ही नरेटेड मी. And I want you to listen this carefully. काही नाही म्हणे, पोलीस स्टेशनला तुमच्या विरुद्ध FIR करायला काही लेडीज आल्या होत्या. इन द पोलीस स्टेशन some people, particular ladies along with advocate, they had approached the police station saying that they have to file FIR against me. FIR तुम्हाला माहित आहे म्हणजे पोलीस केस थोडक्यात मराठीमध्ये, गुन्हा दाखल करायचा तुमच्या विरुद्ध. म्हटलं कशासाठी. Two grounds. One, atrocity. Atrocity तर तुमच्या atrocity, you know, there is a Prevention of Atrocities Act, ज्याच्यावर आता बऱ्यापैकी गोंधळ चाललेला आहे. ते गरज आहे नाही आहे याच्यावरती आपण डिबेट करू शकतो. त्याची गरज आहे हे मताचं मी आहे. इम्प्लिमेंटेशन काही इश्यू असेल ते वेगळे इश्यू आहेत. म्हणलं त्याच्यामध्ये मला माझ्याविरुद्ध FIR करण्यासाठी मी कुणाला काही बोललेलो नाही आहे किंवा त्या अँगलने काही कारवाई केलेली नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की पर्टिक्युलर SC ST सिटिझन्स माणूस यांच्या विरुद्ध डेलिबरेटली शिवीगाळ करण्यापासून ते डेलिबरेट ऍक्शन त्यांच्या विरुद्ध घेण्याचं असेल तर दॅट इज अट्रॅक्टेड किंवा हॅरॅसिंग दम, हे त्याच्यातलं बेसिक प्रोव्हिजन आहे. तसं तर काही झालं नाही की जी मी कारवाई केलेली आहे एका एंडपासून सुरू करून शेवटपर्यंत मध्ये कोणी बघितलेलं नाही, एंड टू एंड केलेलं आहे. तर पण तसा तर काही इश्यू होऊ शकत नाही. आयरॉनी वॉज दॅट की जर FIR करून घेतला नाही, हा लॉ मधलं प्रोव्हिजन आहे, तर जो करून घेत नाही त्याच्यावरती अट्रॉसिटी लागते. दॅट्स द प्रोव्हिजन इन द लॉ. त्याला काही कारण आहे ते ठेवण्याच्या पाठीमागं. दिस इज अ बेसिक प्रोव्हिजन इन द लॉ. आणि याच्यामध्ये DYSP लेवलचा ऑफिसर असतो, PI लेवलचा नसतो. दॅट्स मॅन्डेटरी ॲज पर द ऍक्ट. म्हणून तो DYSP जो होता तो घाबरला, कारण समजा मला माहिती की चुकीचं आहे पण मी FIR करून घेत नाही तर माझ्यावरतीच कारवाई होते आणि यू टू गो बिहाइंड द बार. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन असं आहे की FIR झालं की यू आर पिक्ड अप, सेंड बिहाइंड द बार. दॅट वॉज फर्स्ट इश्यू. सो करायचं तर काय करायचं. माय क्वेश्चन इज वेर इज युअर पॉवर. माय क्वेश्चन टू यू इज वेर इज युअर पॉवर. फर्स्ट तेवढं थांबलं नाही. अट्रॉसिटीचं प्रोव्हिजन होतंच, पण अलॉंग विथ मॉलेस्टेशन. म्हणजे FIR जो करायचा होता मला तो अट्रॉसिटी अलॉंग विथ मॉलेस्टेशन चार्जेस. मॉलेस्टेशन म्हणजे मी खुर्चीतून अर्धा उठलो पण मॉलेस्टेशन नेमकं काय केलं मी. म्हणजे आय वॉज शॉक टू से द लिस्ट.
देन ही नरेटेड द स्टोरी. सकाळी म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा सत्कार करण्यासाठी कुणी आलं होतं का? म्हणजे येस, somebody had come but God did not allow them to enter. त्याच लेडी पोलीस स्टेशनला जाऊन माझ्यावर एफआयआर करणार. वाय? द प्लॅन वॉज दिस. They would enter my chamber. In the guise of garlanding, they were to tear their clothes, photograph it, and file FIR. This was the plan. That's why atrocity with molestation. Supposing had that guard allowed them to come inside, what would have happened? My second question is, where is your power? Where is your power? You would say, what do you mean to say that you don't want responsibility? Yes, I absolutely am not saying that. Yes, I am a responsible officer. I absolutely abide by all the laws, including the laws, IPC, atrocity, dignity of women, all these are basic principles, there are laws. I am not denying that. But this was total canard. And imagine a situation you have just entered in the service, 5-6 months down the line or 1 year from entering the service, I am holding a charge for 1 month. I have removed the encroachment which everybody has appreciated except few people. Absolutely by following the due process of law. त्यांना नोटीस देण्याचं काम सगळं करून केलं, ड्यू प्रोसेस करून केलेलं होतं. Nothing wrong in that. And at that point in time, somebody goes to a police station saying that this man has molested me and I am a SC, so Atrocity Act, please apply these provisions. What would you do? What would you do? Simple question. What would you do? Anybody? In that situation you are there, what would you do? And I'll tell you, whatever the timing, in last 30 minutes, next 30 minutes after hearing this, I had just my head in my hand, I was sitting there. And it proved to be a turning point in my career, I'll tell you that. I thought deeply, have I committed any wrong? Have I committed any mistake? माझ्या आयएस झालो, माझ्या काय म्हणतात त्याला हवेत गेलो आहे का? खरोखर मी 1500 लोकांची घरं किंवा ते संसार आहेत किंवा ते टप्पे आहेत त्यांचा मी पाडायला पाहिजे होतं का? पण बाय द वे, वेनसडेला ज्यावेळेस म्हटलं 3rd दिवस, त्याच्या दिवशी मी असा रोड क्लिअर करत होतो. रोडच्या मध्ये झोपड्या होत्या, झोपड्या काढल्या. एक झोपडी अशी होती की 90 years old आजीबाई होत्या, ओनली वन, नो सन, नो डॉटर, नो हजबंड, नो बडी, 90 years old, नो सपोर्ट. झोपडपट्टी समोर, या बाजूने काढलेत, त्या बाजूने काढलेत, माझे अधिकारी माझ्याकडे आले. साहेब ती एकच म्हातारी आहे 90 वर्षाची. वेअर विल सी गो? वेअर विल सी गो? व्हॉट यू डू? शी डज नॉट हॅव मनी टू ईट 2 times फूड. झोपडपट्टी कचेरी केली, त्याच्यात राहते, नो बडी फॉर सपोर्ट. व्हॉट वुड यू डू? वुड यू लिव्ह इट और वुड यू रिमूव्ह इट? I removed it. Right decision, wrong decision, I'll come to on later. त्याच्यावरती बोलतो. दुसऱ्या दिवशी फ्रंटलाईन, आजीचा फोटो रडतानाचा. ऑब्विसली त्यांच्या जागी तुम्ही, मी आता. यू आर ॲब्सोल्युटली डेस्परेट, यू डोंट हॅव एनिथिंग. माणुसकीला काळून फसणार? येस, नो क्वेश्चन अबाउट इट, ॲब्सोल्युटली. जस्ट इमॅजिन यू आर इन हर सिच्युएशन, व्हॉट विल डू? You will feel the same thing. She will be crying. Photo. I got call from many people, including SP. तुम्ही गरिबांचे पण घरं पाडायला लागले.
आय सेड आय हॅव टू डू, आय विल एक्सप्लेन यू लेटर ऑन. त्यांना काही सांगितलं पण मी काढलं. राईट रॉंग देर कॅन बी डिबेट ऑन दिस. लीगली राईट, लीगली इट इज राईट, बट ॲट द सेम टाइम ॲज अ गव्हर्नमेंट, बिकॉज आय एम एक्झिक्युटिव्ह, is it not my responsibility to give the shelter, food to these people, particularly so who don't have any supporting mechanism through their family or social sector? नाही अशा ठिकाणी हा एक विचार होता. बट आय डिड टेक दॅट डिसिजन अँड गिव्हन अ चॉईस. आज सुद्धा मी तो डिसिजन घेईन, पण वेगळ्या कारणासाठी केला. आय टेल यू दॅट लेटर ऑन. ज्यावेळेस मी बुधवारी होतो तर बुधवारच्या सकाळची हेडलाईन अशी होती, and I still remember that paper was Lokmat, I believe. Front page headline, मुख्यमंत्र्यांचा फोन तुकाराम मुंडेने फेकून दिला. That was the headline, actual headline. कारण असं काहीतरी सांगितलं होतं, मुख्यमंत्र्यांनी मला फोन घेतला आणि फोन केल्यानंतर ते सांगायला लागले की तुम्ही पाडताय, पाडू नका, म्हणून फोन फेकून दिला. दिस वॉज द होल मॅटर त्याच्यामध्ये, विच ऍक्च्युअली वॉज नेव्हर रिॲलिटी. कारण तुमचे सिनियर असताना तुम्ही फेकू शकत नाही. तुम्ही अग्री व्हाल किंवा डिसअग्री व्हाल हा डिफरंट इश्यू, पण तुम्ही फेकू शकत नाही किंवा इट्स कॉमन सेन्स, ॲज अ कर्टसी म्हणून तुम्ही करत नाही. राईट. या सर्व एन्व्हायरमेंटमध्ये आय से हाफ अन आवर ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर जो, आणि इन बिटवीन म्हणजे गुरुवारी सकाळी देर इज अ प्रिव्हिलेज, यू नो, यू मस्ट हॅव हर्ड प्रिव्हिलेजेस ऑफ इलेक्टेड मेंबर्स, म्हणजे त्याला काय म्हणतात, विशेष अधिकार. म्हणजे जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना विशेष अधिकार कॉन्स्टिट्यूशन दिलेले आहे. तो नो प्रिव्हिलेज मोशन अगेन्स्ट मी मूव्ह केली, त्या या आमदारांना च्या मान्यानुसार बंद केलं नाही. त्यांनी असेंब्लीमध्ये माझ्या विरुद्ध नो प्रिव्हिलेज मोशन, म्हणजे दॅट इज ॲब्सोल्यूट पॉवर. आता तुम्ही जर काही दिवसापूर्वी ऐकलं असेल तर अमरावती कमिशनर, तत्कालीन अमरावती कमिशनरला काही पनिशमेंट केली, दॅट इज द सेम थिंग. किंवा नंदलाल स्टेट इलेक्शन कमिशन असताना त्यांना 1 दिवसाची इम्प्रिजमेंट, दॅट इज द सेम थिंग कमिटी. इट हॅज गॉट ॲब्सोल्यूट पॉवर. त्याला कोर्टामध्ये पण चॅलेंज करता येत नाही. दॅट्स अ प्रिव्हिलेज कमिटी. ती मोशन त्यांनी माझ्या विरुद्ध मूव्ह केली बुधवारी. गुरुवारी माझ्या विरुद्ध अट्रॉसिटी मॉलेस्टेशन चार्जेस होतात. इन दिस 3 days at 1 PM on Thursday I get this information. What would you do generally? I am not talking about that day only. I am talking about for your career, because you are just budding IAS officer. You are being nurtured. You get this type of experience for doing the right things. For doing the right things. You are doing your job. You are not doing it absolutely by following the law. It was in public interest, no discrimination. And you get this experience saying that you are molesting, atrocity, breach of privilege motion, what not. My career could be collapsed at that point in time. So I had to take a decision. Would I tread this path or would I change my path? म्हणजे जो मी मार्ग पकडलाय किंवा जो माध्यमातून मी चालवतो ते योग्य आहे का अयोग्य आहे, हा माझ्या समोरचा प्रश्न होता त्या पॉइंट इन टाइम मध्ये. दॅट इज आय थिंक 2006 मार्च, 2007 मार्च. आणि तो डिसिजन घेताना मी सरळ विचार करू शकतो की मी एवढं प्रामाणिकपणे केलंय, एवढं चांगलं काम करतोय, माझ्यावरती हे आरोप होतात, मला एवढा त्रास होतो, व्हाय शुड आय डू दॅट. त्याच्यापेक्षा मी जर पाडल्या नसत्या, जे काही एन्क्रोचमेंट आहे ते पाडले नसते तर मला हा त्रास झाला असता का? ऑब्व्हियसली नॉट. पाडलं नसतं तर माझ्या वगैरे क्रिमिनल केसेस झाल्या नसत्या. गेल्या 20 वर्षापासून तिथं होत्याच ना झोपड्या. कुणाला काही झालं का? नाही झालं. मग मला काय होणार होतं? काहीच होणार नव्हतं, कारण मी तर प्रोबेशनमध्येच होतो, त्याच्यामुळे तो प्रश्नही नव्हता. इट वॉज माय ओन कॉल टू रिमूव्ह इट. मला काय कोणी कलेक्टरने सांगितलं नव्हतं किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं नव्हतं. इट वॉज माय कॉल की हे इलिगल आहे, मी काढणार. इट वॉज माय डिसिजन. समजा तो घेतला नसता तरी मला काही पगारामध्ये फरक पडला असता का? माझ्या प्रमोशनमध्ये काही फरक पडला असता का? नाही. रादर हे केल्यामुळे डेफिनेटली माझ्या विरुद्ध ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज मोशन पासून अट्रॉसिटी पर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या. मग मला जर असा डिसिजन झाला की ह्या मार्गाने जायचं का माझा मार्ग चेंज करून जो नॉर्मली आपण बघतो त्या मार्गाने जायचा. दिस वॉज द क्वेश्चन बिफोर मी.
जस्ट इमॅजिन, तो 30 मिनिटं माझ्या करिअर मधले मला वाटतं की खूप क्रुशियल आहेत. आय गेव अ डीप थॉट टू इट. आणि ज्यावेळेस म्हणतो अशा सिच्युएशन मध्ये आपलं 1 मिनिट म्हणजे 1 वर्ष वाटतं, तशी परिस्थिती. नोबडी अराउंड मी, राईट. यू कॅन क्राय, यू कॅन शाउट, वॉट एव्हर यू वॉन्ट टू, बट दॅट्स वेअर यू हॅव टू टेक अ डिसिजन. आणि मी 30 मिनिटाच्या एंडला मी डिसिजन घेतला, आय विल ट्रेड द सेम पॅथ ॲज आय हॅव डन टुडे. आणि स्टील टुडे असे अनेक अनुभव आले. आय डू नॉट रिग्रेट दॅट डिसिजन, त्या दिवशी घेतलेला. आय स्टील ट्रेड द सेम पाथ कम वॉट मे. हे का? तर दिस इज व्हॉट पॉवर इज. दिस इज व्हॉट पॉवर इज. ही का पॉवर आहे? दुसरी माझ्याकडे पॉवर मी सांगितलं तर पोलिसांना ते जातं, ठीक आहे ना, ठीक आहे. आणि बाय द वे तत्कालीन होम मिनिस्टरला एसपीचं बोलणं झालं, त्यावेळी सांगितलं तुम्ही एफ आय आर करून घ्या नंतर बंद करा. प्लीज अंडरस्टँड दिस. आय एम नॉट कमेंटिंग अगेन्स्ट एनीबडी, बट दिस ऍक्च्युअली हॅज हॅपन. एफ आय आर करून घ्या नंतर क्लोज करा, काय प्रॉब्लेम आहे? Was it possible? Yes, it was possible. But what effect it would have on me? म्हणजे अट्रॉसिटी एफ आय आर करायचा नंतर क्लोज करायचा, कारण त्याचं फॅक्ट नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्या मोमेंटला माहिती आहे. बट SP said no. He is not doing his personal job. He has not committed any mistake. And SP was given to understand that these are the orders from the chief minister. By whom? There are two ministers, you must know. एक cabinet minister असतो आणि एक state minister असतो. So there was a state home minister who was from Solapur district itself. आणि मिस्टर सिद्धराम मेत्रे was the state home minister. ते त्यांना एसपीला फोन करून सांगतो की सीएम साहेबांचे आदेश आहेत, लवकर करा. यांना डाऊट होता की तो नाही, म्हणून सीएम पर्यंत पोहोचतो, सीएमचे आदेश आहे. कारण ज्यावेळेस क्लिअर झाला त्यांना की मग ते म्हणले ठीक आहे, मला सीएमचे आदेश नाही आहेत, आय एम लिस्ट बॉदर्ड अबाउट इट. आणि मेन वाईज होम मिनिस्टरने काय सांगितलं, ना यू विल कम टू नो व्हाय स्टेट मिनिस्टर इज इन्सिस्टिंग ऑन दिस. मग सिद्धराम मित्राचा काय इंटरेस्ट होता याच्यामध्ये? तर ज्यावेळेस आम्ही स्टेटमध्ये येत असतो आणि ज्यावेळेस आम्हाला डिस्ट्रिक्ट अलोकेट होत असतो, डिस्ट्रिक्ट अलोकेट जनरली मला जूनमध्ये जॉईन झालो असेल मी, समथिंग जून, आय थिंक जून जुलै. डिस्ट्रिक्ट जॉईन केल्यानंतर 3ऱ्या दिवशी मी तिथल्या बारवरती रेड केली होती. दॅट हॅपन टू बाय सिद्धराम मित्रे. आणि हा इन्सिडेंट 6-7 महिन्यांनी झाला होता. सो ही हॅड ग्रज अगेन्स्ट मी, कारण डेली 50,000 ते 1 लाखाचं उत्पन्न होतं, बंद झालं होतं त्याच्यामुळे. इलिगल बार होता, मी पकडलं, ते बंद केलं. ही हॅड दॅट ग्रज इन माइंड. मग त्यांनी त्याच्यावर सुरुवात केली की प्रोफेशनलला रेट टाकण्याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. पण कलेक्टर त्यांनी जे सांगितलं की मग त्यांना अधिकार नाही आहेत, पण तहसीलदारवर त्यांना शिकायला पाठवलं होतं. केलो मीच होतं. बट दिस इज हाऊ यू हॅव टू ग्रूम द ऑफिसर्स. हे ग्रूमिंग करावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही नवीन येतात त्यावेळेस गिव्ह दम प्रॅक्टिकल ट्रेनिंग, त्यावेळेस ते होतं. आता मूळ मुद्दा असा आहे की तो ब्रश ठेवून मग मला त्यांना अडचणीत आणायचं होतं. मग दिस वॉज स्पॉन्सर्ड केस, financially sponsored. You go and file FIR saying this. I came to learn later on. अशा सिच्युएशनला that's where it takes your character. आणि तिथं डिसिजन घ्यायचे असतात. पॉवर कुठं आहे तर इथं आहे. दुसऱ्या पद्धतीनं त्यांना मारू सुद्धा शकतो, पोलिस मारतात वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला करता येतात, नाही अशाला प्रकार नाही. पण दॅट डझंट सर्व युअर पर्पज. When you are trading right path, when you want to exercise your power, that power has to be exercised as per the law. You cannot exercise power which is not as per the law. Due process of law, provisions of law, equality before law, equal protection of law, all these principles are there. एक राज्य तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन वाटत असेल, आपल्या लॉ मध्ये सगळे आहेत. That's why judiciary steps in, where is legislature, executive, all these check and balances there. आणि म्हणून ही जी तुमची पॉवरची संकल्पना आहे, की पॉवर म्हणजे तुम्हाला दिवा दिसतो. दिवा दिसतो ती पॉवरचा सिंबल आहे का आपण बघतो म्हणून आहे, नाही म्हणलं तर नाही आहे. बट यस, पॉवर इज देअर, बट इफ यू युटिलाइज फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी देन ओनली पॉवर, अदरवाइज नाही आहे, अदरवाइज नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये 355 IAS ऑफिसर आहेत, भारतभर 3000+ आहेत, राईट. ह्या सगळ्यांकडे सेम ऑथॉरिटी आहे, सेम पॉवर्स आहे सगळ्या पोस्टला.
तुम्हाला काही कलेक्टरच, काही एसपीज, काही कमिशनरच पॉवरफुल वाटतात. वाय? दॅट्स द एक्सरसाइज ऑफ पॉवर. हू डज इट इन व्हॉट वे? इट्स नॉट टू से की तुम्हाला वाटतात ते चांगलं नाही. नो, देर आर पीपल हू आर डुइंग एक्सलंट जॉब, फार बेटर जॉब दॅन मी, बट मे बी आय एम गेटिंग अटेन्शन फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. म्हणजे कुणाचे TRP वाढत असतील म्हणून घेत असेल किंवा कशामुळे, व्हॉट एव्हर द रिझन्स. बट आय वॉन्ट टू ड्राईव्ह पॉइंट इज पॉवर आहे, पण दिस इज व्हॉट पॉवर. इफ यू कॅन एक्सरसाइज इट फॉर बेटरमेंट ऑफ सोसायटी देन यू आर पॉवरफुल, अदरवाइज यू आर नॉट. आणि त्याचं एक्झाम्पल बघायचं नवी मुंबई असेल किंवा सोलापूरला किंवा जालना, ज्या ज्या ठिकाणी काम केलं, पण लेटेस्ट म्हणजे नवी मुंबई. मी काही डिसिजन घेतले अकॉर्डिंग टू मी दोज आर इन पब्लिक इंटरेस्ट, म्हणून मी ते डिसिजन घेतले विच आर नॉट लाईक बाय समबडी इन्क्लुडिंग पॉलिटिकल क्लास किंवा काही तिथल्या लोकांना पण आवडलं नाही. सो नो कॉन्फिडन्स मोशन पास केला, दे हॅव द राईट, नो डाऊट, बट पब्लिक सेड नो, ही इज डुईंग गुड जॉब. आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये ऑनलाईन पिटिशन, एव्हरीथिंग. So the government has not transferred me. Why? Power, social power, public power. Power सगळ्याकडे, उपयोग कसा करायचा तुमच्याकडे अवलंबून आहे. कॉलेजला सुद्धा पॉवर आहे, प्रिन्सिपलला सुद्धा पॉवर आहे, तुम्हाला सुद्धा पॉवर आहे. In what way you exercise that power, on that basis you will come to know what power is exactly. आणि म्हणून तुम्हाला जर सर्व्हिसमध्ये यायचं असेल पॉवरसाठी, तर थिंक ऑफ दिस पॉवर टू बी युटिलाइज फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी, नॉट पर्सनल बेनिफिट. Not personal benefit. If you want to be a civil servant for personal benefit, please don't come in. This is not the field then. This is not the field. You can be powerful. पप्पू कलानी is also powerful. वो आज माता नहीं है. का नहीं है? The rule of law has prevailed. So you have to think of power from this. This is one day. The power आहे पण ती लिमिटेड आहे फॉर द बेटरमेंट ऑफ सोसायटी आहे. कारण स्टेटचा जॉब हा प्रोव्हाइडिंग बेटर, मेकिंग सोसायटी बेटर थ्रू गव्हर्नन्स मेकॅनिझम, हा त्याचा जॉब आहे. आणि त्याच्या वतीनं आपण काम करत असतो. वी आर वर्किंग ऑन बिहाफ ऑफ द स्टेट. वेन आय से स्टेट, इट इज पीपल अगेन, बिकॉज यू आर रिप्रेझेंटेड, send the representative there, they make the law, that laws have to be implemented. So this is how it is. So it's your power, it has to be utilized for your betterment as a citizen. So if you use this, आणि पॉवरचा कन्सेप्ट या दृष्टिकोन घेत असेल, येस ॲब्सोल्युटली करेक्ट. पॉवरचा कन्सेप्ट तुम्ही वेगळ्या दृष्टिकोन घेत असेल, पण दॅट्स नॉट द पॉवर. दॅट्स नॉट द पॉवर. सो दिस इज वन थिंग. सेकंड, स्टेटस. राईट, आपण ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा तुम्ही करत असाल, माझ्याकडे 100 लोक येतील, मग मी घरात पेपर वाचत बसेल, मग मला वाटेल त्यावेळेस बोलवेल, मी ऑफिसमध्ये बसलेला असेल, रांगाने लोक बसलेले असतात. Does this happen? Yes, it happens. I'm not saying that. Is it power? No, it's a nuisance. तुमच्या ऑफिस समोर 100 लोक प्रत्येक वेळेस भेट बसलेले असतील, तुम्ही 10 दिवसांसाठी प्रॅक्टिस करा. 11व्या दिवशी 10 सुद्धा लोक येणार नाही. जस्ट लुक ॲट इट. 11th डे, नो, लोकांना माहीत झालं की फक्त बिझनेस जे आहेत क्लास त्यांनाच घेतात, फक्त तेच लोक जातील, बाकी जाणार नाही. फक्त ब्युरोक्रेसी लोकांना बोलवतात, ते जातील, दुसरे जाणार नाही. फक्त बिल्डर्सलाच घेतात, फक्त ते जातील, तुम्हाला येणार नाहीत, दुसरं कोणी येणार नाही. इज इट पॉवरफुल? आर यू फेअर? आर यू इक्वल बिफोर लॉ? इज इट दॅट जेव्हा कॉमन माणसांना भेटायचं नाही, पर्टिक्युलर क्लास ऑफ पीपल भेटायचं, आर यू मॅन्डेटेड फॉर दॅट? नो. यू आर अपहोल्डर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, no discrimination. These are the basic principles. Are you following those? So that's not power. Consider the very position. Anybody who comes to you, you meet him or her, hear the problem and sort out the problem in the framework law. ज्यांना होत नाही त्यांना नाही म्हणून सांगतात. Would your people increase or decrease? Would your power increase or decrease? आवाज येत नाही मला. वाय? आय गिव्ह माय एक्झाम्पल. माझ्याकडे ज्यावेळेस कोणताही नागरिक येतो, काहीतरी काम असल्याशिवाय येत नाही. सिंपल आहे. तर तुम्हाला जास्त वेळ जाणार, तुम्ही कोणाकडे जाता का?
नाही व्हेरी, अनलेस तुमचं पर्सनल रिलेशन असतील तर. तुमचे नातेवाईक आहेत, भेटायला जाता, राईट. पण तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता त्यावेळेस कशासाठी जाता, काहीतरी काम असतं म्हणून जाता, अदरवाईज तुम्ही जात नाही. मला कुठं काम असेल तर जाईल ना, तुम्ही जाणार नाही. मी इथं का आलो आज? Why did I come? I wanted to address you. That's why I come. Why did you call me? You wanted to hear me. That's why I come. Is not work? Very clearly. पण हे तुम्ही का बोलवलं त्याच्यामध्ये बरे कारण तुम्हाला वाटतं की नाही हा चांगला ऑफिसर आहे, असं वाटतं. चांगला आहे की नाही हा वेगळा डिबेट असू शकतं. पण वाटतं म्हणून तुम्हाला वाटतं की मी तुम्हाला याच्याविषयी चांगला ज्ञान देऊ शकत म्हणून तुम्ही मला बोलवलं. माझंच भाषण झाल्यानंतर तुम्ही जज करत बसणार, चांगलं होतं वाईट होतं सगळ्यामध्ये येतील, मी गेल्यानंतर सगळं होत राहील. दॅट इज अ पार्ट. बट तुम्ही कुणाला तरी भेटता म्हणजे देर इज सम पर्पज ऑफ इट, राईट. आणि तो पर्पज माझ्याकडे ज्यावेळेस लोक येतात 10 येतात, मी 10 पैकी 5 जणांचे होत असेल तर येस करतो, आज होत आज करतो, 4 दिवस 4 दिवस त्याला सांगतो की नाही 15 दिवसात होईल. आणि 2 लोकांना सांगतो की शक्य नाही, होणार नसेल तर शक्य नाही म्हणून सांगतो, होणार नाही. काय होतं त्याचा परिणाम? काय होतं त्याचा परिणाम? समजा मला कोणी कॉल केला होता, राईट, म्हणजे ईमेल करता, मी तुम्हाला उत्तर दिलं असतं की नो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू अटेंड. तुमची काय रिएक्शन आली असते? निगेटिव्ह मेसेज. दॅट इज वन पॉसिबल. सेकंड, खूप भाव खायला लागला बघतो. नॅचरली एनिथिंग इज पॉसिबल. म्हणजे जो अंडरस्टँडेबल असेल, येस मे बी आय डोंट हॅव टाइम, देयर इज वन रिएक्शन. पण अदर रिएक्शन येस, आम्ही त्यांना बोलवलं नाही येत, आम्ही दुसरं बोललो काय त्याचं आलं. दॅट इज अदर पॉसिबल रिएक्शन. ना पहिली रिएक्शन आली, नो प्रॉब्लेम. Then you will say की whenever it is possible according to your time you come. समजा त्यावेळेस म्हणलं की नो इट इज नॉट पॉसिबल फॉर मी टू अटेंड फॉर नेक्स्ट 6 months. मग मात्र तुमचं ओपिनियन चेंज होईल. नो देयर इज समथिंग प्रॉब्लेम, सो लिव्ह इट. समजा मी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की त्यांनी म्हणलं की नाही हे अरेगंट आहेत, संबडी म्हणजे माझ्या काम येतात, मी सांगतो नाही इट इज नॉट पॉसिबल. इमिजिएट रिॲक्शन कस, खूप अरेगंट ऑफिसर आहे, ऍब्सोल्युटली अरेगंट. अगोदरचे कमिशनर तुम्ही फोनवर केलं तरी काम करायचे, आणि यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट करतो तर मला मदत नाही होणार. हाकून लावून गेला की मी आता जातो सीएम कडे काम करून घेतो. इमिजिएटली कुठं कुठं हुजूकडे म्हणजे सेक्रेटरीकडे जातील, मिनिस्टरकडे जातील, जिथे जिथं फोन तिकडून किंवा काय जे असेल ते. ऑफकोर्स मला फोन येत नाही कारण सगळ्यांना माझं उत्तर माहित असेल, फोन काय येत नाही. दिस इज द रिॲक्शन. वाय? बिकॉज आय एम कॉलिंग स्पेड अ स्पेड. जे होऊ शकत नाही ते मी नाही म्हणतो. आता नाही म्हणण्यामध्ये पद्धत येऊ शकतात. सॉरी मी करू शकत नाही, हे एक उत्तर असू शकतं. बघतो, माहिती आहे बघतो, होणार नाही पण बघतो म्हणायचं, हा दुसरा मार्ग. आणि तिसरा माझा मार्ग, नाही होणार. आता तो आवडतो ना आवडतो, येस देर आर डिबेट्स की तू असं बोलणे म्हणजे असं बोललं तुला काय त्रास आहे. मला अनेक माझे सिनियर सांगतात व्हॉट हार्म यू की तुम्ही बघतो म्हण, काय प्रॉब्लेम काय तुझा, असं मला विचारतो. आणि सगळ्यांना माहिती बघतो म्हणलं होणार नाही, सगळ्यांना माहिती आहे, तुझं काय जातं. आणि मी याच्यावर भरपूर विचार केला, म्हणजे असं बोलायला काय जातं म्हणजे माझं, म्हणजे लिटरली. तर माझी फॅमिली पण म्हणते तुम्हाला काय प्रत्येक वेळेस मला नाही म्हणायचं, बघतो म्हणायचं काय बिघडतं, एवढा काय त्रास आहे का तुम्हाला. आणि याच्यावरती भरपूर विचार केला. म्हणजे मी असा रिॲक्ट का होतो की नाही का म्हणतो. एखादी नेगेटिव्ह इलिगल गोष्टी असली होणार नसली मला भयंकर राग येतो. राग येणं चांगली गोष्ट नाही बाय द वे, म्हणजे इट्स वन ऑफ द व्हायसेस, इट्स नॉट गुड थिंग. पण येतो म्हणजे ओव्हर पिरियड ऑफ टाइम थोडा कमी झाला पण ते काही बंद होत नाही. तर मी याच्यावर विचार केला की व्हाय आय एम सेइंग नो दिस वे. मग त्याचा विचार केला की माझ्या याच्यातून रिॲक्शन अशी यासाठी येते तर 2 कारण आहेत. एक, ज्यावेळेस मला माहिती आहे की ते काम होणार नाही तर मी त्याला बघतो का म्हणायचं, म्हणजे होणार नाही माझ्या दृष्टिकोनातून. दुसरं, समजा मी त्यांना बघतो म्हटलं तर व्हॉट आर डुईंग, सम्य तुम्हाला कॉर्नर की नाही बघतो म्हणलं तर मग काहीतरी करतील, म्हणजे अपेक्षा वाढवून ठेवता तुम्ही त्यांच्या. सो दुसऱ्या वेळेस येईल, तिसऱ्या वेळेस यू आर वेस्टिंग हिज टाइम, वेस्टिंग हिज मनी, वेस्टिंग हिज एनर्जी, युअर एनर्जी. वाय वाय? सो दॅट्स माय फिलॉसॉफी. मे बी राईट, मे बी रॉंग, एव्हरीबडी हॅज इट्स ओन टेक. त्याच्यामुळे त्रास मात्र मला भरपूर होतो. मी अशा पद्धतीने नाही म्हटल्यामुळे त्रास भरपूर होतो. त्यासाठी खूप रिपरकशन्स असतात प्रत्येक गोष्टीला. तर त्याप्रमाणे ज्यावेळेस होतो तर म्हणून तुमची जी पॉवर आहे
ती पॉवर कम्स हिअर. नो म्हणायला सुद्धा तुम्हाला पॉवर लागते आणि हो म्हणायला तुला पॉवर लागते. म्हणून तुमच्या डोक्यात जर हे असेल की ज्यावेळेस मी एखादं काम करतो त्यावेळेस डिसिजन मेकिंग पॉवर माझ्याकडे असते तर क्विकली डिसिजन देणं. माझ्याकडे समजा आता मी वॉक विथ कमिशनर करतो, कदाचित तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल. दर शनिवारी मी अलॉंग विथ माय HODs गो टू अ डिफरंट प्लेस, पर्टिक्युलर गार्डन. तिथल्या लोकांना अगोदर 8 दिवस अगोदर कळवतो की आय एम कमिंग ऑन दिस सॅटर्डे ॲट 6:30 AM. आपले जे काही इश्यू असते सजेशन असते त्यासाठी या. ते येतात, त्यांचे सांगतात. 50% प्रॉब्लेम ऑन द स्पॉट रिझॉल्व होतात. 25-30% 7 दिवसात, आणि उरलेली पॉलिसी असेल त्याला काही त्याला वेळ लागतो. इट हॅज बीन व्हेरी सक्सेसफुल. वाय? इज इट मॅन्डेटरी फॉर मी टू गो फॉर वॉक विथ कमिशनर? आस्क देम. नो, इट इज नॉट मॅन्डेटरी. आतापर्यंत कोणतं कमिशनर केलं ऐकलं का तुम्ही? इट्स नॉट मॅन्डेटरी. बट मी करतोय का? त्याचं कारण असं आहे, मी जॉईन झाल्यानंतर माझं जे राहण्याचं घर आहे तिथे ऑफिशियल बंगलो, त्याच्या बाजूला गार्डन आहे, तिथे गेलो वॉक करायला फर्स्ट टाइम. म्हणजे आणि एक माणूस मला भेटला, त्याने सांगितलं की साहेब मला बोलायचं. म्हणजे बोला. तर फर्स्ट टाइम म्हणजे मी जॉईन झालो 8 दिवस, नंतर 15 दिवस सुट्टीवर होतो. नंतर जॉईन झालो की इमिजिएटली वॉकला गेलो. म्हणजे दॅट वॉज 3rd वीक. म्हणजे इथे ही एक कंप्लेंट आहे, कचरा किंवा घाण आहे. मी गेल्या 5 वर्षापासून कॉर्पोरेशनला लिहितोय, पण प्रॉब्लेम काय सुटलेला नाही. ठीक आहे, मी बघतो. दिस आयडिया क्लिक देअर. मी पहिल्या दिवशी येतोय, कधीतरी पेपरमध्ये वापरला असेल, त्याने फोटो बघितला असेल, म्हणजे ते सांगतात की हा प्रॉब्लेम आहे, 5 वर्षांपासून सुटला नाही. समजा मी हाच प्रोग्राम वेगळ्या गार्डनमध्ये घेतला तर काही प्रॉब्लेम सुटणार नाहीत का? लेट अस ट्राय. दॅट्स हाऊ दिस आयडिया केम. आणि इट हॅज वर्क वंडरफुल वेल. ऑलमोस्ट 1500 प्रॉब्लेम आतापर्यंत 26 मध्ये मी सोडवलेले आहेत. सो दॅट वर्क गुड. नाव माझा क्वेश्चन असा की व्हेअर इज द पॉवर? वॉक विथ कमिशनर करण्यासाठी तुम्हाला पॉवर लागत होती का? नो, वॉक विथ कमिशनरसाठी लागत होते, कारण तुम्ही कमिशनर आहात म्हणून. ते तुमच्याकडे येऊन करू शकत होते. पण 21st सेंचुरीमध्ये आज ज्यावेळेस आपण काम करतो पर्टिक्युलर अर्बन सेटअपमध्ये, आपल्याला वेळ आहे का? ऑफिस माझे असं तुमचे असतो. सो हाऊ डू आय ॲड्रेस इट? पण त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम नव्हता, पब्लिक होता. का तिथं घाण होत होती, अनेक वर्ष सांगितलं होतं, तिथं साप निघत होते, पण कोणी ॲड्रेस करत नव्हतं. व्हॉट इट मीन्स की जी कमिशनरची ऑथॉरिटी होती, कमिशनरची पॉवर होती फॉर बेटरमेंट ऑफ सोसायटी, जी घाण काढण्याचं जे कर्तव्य आहे कॉर्पोरेशनचं, ते होत नव्हतं. आणि ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं ॲज अ कमिशनर. का? त्यांनी लिहिलं असेल, आम्ही सांगितलं असेल, तरी पण होत नव्हतं. विच इज द पॉवर? ऑफिसमध्ये बसण्याची पॉवर आहे का काम करण्याची पॉवर आहे? विच इज द स्टेटस नाव? आय एम गोइंग टू दिस क्वेश्चन ऑफ स्टेटस. वुड आय गेन मोर स्टेटस बाय सिटिंग इन द ऑफिस, और वुड आय गेन मोर स्टेटस बाय डुईंग मोर वर्क? आय थिंक वॉक विथ कमिशनर हा एक कार्यक्रम असा झाला, त्याच्यामुळे मला भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट भेटला, भरपूर मोठ्या प्रमाणात. वाय? पीपल थिंक दॅट he is one officer who will do your work if you are genuine. That is their belief because of the response they have got. आणि म्हणून जर ही जर तुम्हाला स्टेटस पाहिजे असेल, यू बिकम हिरो इफ यू परफॉर्म. बट यू कॅन बी व्हिलेन ॲट द सेम टाइम. आणि आय एम व्हिलेन ऑफ मेनी ऑफ पीपल. म्हणजे माझ्याकडचे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स असतील, बिल्डर्स असतील, किंवा XYZ माणसं असतील, त्यांचं मी व्हिलेन बऱ्यापैकी आहे, कारण त्यांचे सो कॉल्ड धंदे बंद झालेले आहेत. दॅट्स इन लॅक्स अँड क्रोर्स ऑफ रुपीज. So you have to understand status from that point of view. Just by becoming a civil servant, you don't acquire the status. You don't acquire the status. No way. Why? Because you are empowered to do something. But whether you are using that power for the purpose which you are meant for, तुमचं स्टेटस त्याच्यावरती अवलंबून राहील. आणि म्हणून ते जर करायचं असेल, if you want to use this status for betterment society, yes, that is status. Otherwise that is not going to be status. That बाकी तुम्हाला येतील, सलाम करतील, चांगलं म्हणतील, but that is not real status. आणि म्हणून ज्यावेळेस रियालिटी आणि आयडिया हे जे आहे, आयडिया आणि रियालिटीमध्ये साम्य आहे. प्रोव्हाइडेड यू रीड दॅट पॉवर, दॅट स्टेटस, दॅट सिम्बल, दॅट ऑथॉरिटी, दॅट रिस्पॉन्सिबिलिटी from the perspective for which it is meant. Otherwise, फक्त तुम्हाला मिरवण्यासाठी करायचं असेल तर that is not going to be power, that is not going to be responsibility, that is not going to be authority. म्हणून UPSC मध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूला तुम्ही जाता, त्यावेळेस प्रश्न हा नेहमी विचारला जातो सिव्हिल सर्व्हिसेसला, वाय डू यू वॉन्ट टू, आणि आपण देतो सोशल सर्व्हिस.
तेव्हा समोरचा मेंबर माहिती असतं की याला सोशल सर्व्हिस वगैरे काही करायची नाही, त्याला सेल्फ सर्व्हिस करायची, बाजूला व्हा. सो लेट इज बी ऑनेस्ट. मला हा प्रश्न विचारला तर मी सांगितलं की आय नीड अ जॉब and if I get a better job, I thought this is a better job, then of course पुढचा प्रश्न why it is better than others, then I explain along with authority I can do better for society this way, and along with that I get status also, some these symbols also, all this. That's the reality, you cannot deny it. So म्हणून वास्तव आहे आणि आयडियाज पण आहेत, परंतु जे आयडियल आहे ते वास्तवमध्ये आणण्यासाठी तुम्हाला बराच कष्ट करावं लागतं, आणि ते कष्ट करण्याची तयारी आहे तर तुमच्या डोक्यामध्ये जे काही दिसते आजच्या सध्याला ॲज अ स्टुडंट तुम्हाला जर व्हायचं असेल तर येस, एव्हरीथिंग इज देअर. आता याच्यामध्ये फक्त 5 मिनिटासाठी सांगतो की समजा तुम्हाला चॉईस दिला, यू वॉन्ट टू बिकम अ CEO ऑफ टाटा, से टाटा स्टील, and you are given a choice of becoming Navi Mumbai Commissioner. What one will you choose? And you are technocrats, so you are well qualified. I am BA, you are BA. Electronics, instrumentation, blah 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 blah. You are better qualified than me. So what would you choose? That is my question. And why? Who will choose CEO Tata? हे पण नाही, शक्यच नाही, वरती आहे तो. का? वाय? एनीबडी फ्रॉम देअर? CEO टाटा का व्हायचं आवडेल? वाय नॉट कमिशनर? लाईफस्टाईल चांगली. ओके, माझ्या लाईफस्टाईल मध्ये काय कमी आहे? I mean, I'm just asking objective question. So, what is lacking in my lifestyle? चांगले कपडे घातले, शूज आहे, गाडी बाहेर आहे, ड्रायव्हर आहे, सो वॉट द प्रॉब्लेम? बरं, आज टाटा शिवला तुम्ही का नाही बोलवलं? मला का बोलवलं? There must be some reason for that. Maybe he is not accessible, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. पण टाटा शिव कोणता तरी शिव इथं भरपूर आहे, त्यांना नाही बोलवलं, मला बोलवलं. मे बी दिस इज अ टॉपिक प्रायव्हेटला त्यांना बोलू शकाल तुम्ही, पण गिव्हर अ चॉईस तुम्ही म्हणतात टाटाचं शिवा. कमिशनर कोणाला व्हायचंय? ओके, का? सॅटिस्फॅक्शन. शिओ म्हणून पण होतं तुम्हाला. ॲज अ टाटा शिओ म्हणून काम करतो, स्टील बिल्डिंग द नेशन, स्टील तयार करतो मी, दॅट इज रिक्वायर्ड फॉर बिल्डिंग द नेशन ॲज वेल. आय एम गेटिंग आय एम क्रिएटिंग समथिंग. इज देयर नॉट अ सॅटिस्फॅक्शन? It depends upon where your interest lacks and where you think you can fit the role and you can justify your role. No, but what exactly? Wherever, for example, if we find that corrupt corporates are there, we can do better over there. Being a CEO, we can clean up the system. And in the same role, if one thinks that he is better at social service or public service, then he can do. As a CEO Tata company also, उनको भी corrupt officer मिलेंगे उनके कंपनी में. He can improve the system also. He can bring in efficiency. Cost of steel can be brought down. He still contributes to the betterment of society. Same thing can be done by private sector also. So what's the difference? Job security. Pardon? Job security. Anybody? Job? Yeah, if you are becoming Tata CEO, तो आपको Reliance भी लेगा, दूसरा कोई भी लेगा. What is the big deal? Yes. सर, तुम्हाला जर म्हणजे जर CEO 10 जण ओळखत असतील, कुठे कोण बोलताय? Yes. इकडे सर, मागे 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 मागे. हा, येस. जर सीईओला 10 जण ओळखत असतील तर तुम्हाला लाख जण ओळखतील, म्हणजे ओळखत असतील. ओके, माझा प्रश्न आहे, टाटा स्टील मध्ये किती एम्प्लॉय? खूप सारे आहेत. तिथं असं लॅक्स ऑफ एम्प्लॉईज आहेत. नक्कीच सर, महाराष्ट्राच्या पॉप्युलेशन पेक्षा कमीच आहे. जगामध्ये पण त्यांच्या कंपन्या ऑल ओव्हर वर्ल्ड, डोंट वरी अबाउट दॅट. सो दॅट कॅनॉट बी क्रायटेरिया. येस. तिथे टाटा स्टील असेल, टाटा कोल असेल, ताज हॉटेल्स असेल, प्रत्येकाचं काम आहे. कुणी फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल डायरेक्टर ऑफ युअर कॉलेज, सर वाय ही इज ऑल्सो डुईंग लर्निंग. किती 3,000-4,000 विद्यार्थी, मेकिंग फ्युचर ऑफ 3,000-4,000 फॅमिली पर 4 years. जस्ट इमॅजिन 30 into 4,000 हाऊ मेनी करियर्स इज मेकिंग. It's common but differential responsibility. सर, मला आवाज नाही, हात वरी करा. सर सर उठ. हा सर सर एक मिनिट. हा, तो सॅटिस्फॅक्शन तुम्हाला जिथं पाहिजे तिथं चॉईस आहेच ना, पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन सीईओ मध्ये का भेटणार नाही, कमिशनर मध्ये का भेटेल, हा माझा प्रश्न आहे.
वाय सीईओचा पगार 1 कोटी आहे, माझा किती आहे? 50-60 हजार. मी काय इंजिनिअरिंग एसआयटी केली इलेक्ट्रॉनिक इंजिनियर 50,000 रुपये घेण्यासाठी? 50,000 माझा नोकर पाहिजे. येस, somebody was saying something. येस. नवी मुंबईच्या कमिशनर असताना तुम्ही त्या संपूर्ण जिल्ह्याला रिप्रेझेंट करत असता सर, त्यांच्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर असते. पण जेव्हा टाटा स्टीलची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते तेव्हा फक्त पर्टिक्युलर टाटा स्टीलची रिस्पॉन्सिबिलिटी असते, नॉट अ डिस्ट्रिक्ट. I think he is nearer to the point. In private company, you work for one individual. You are working for Tata only, nobody else. You are only working for Tata. बाकी सगळे कारण तकलादू आहेत. You are working for one person, one motto. That is, one person is whoever the chairman of your company, and one motto is profit. Nothing else. You give me any private firm. त्याच्यातल्या एम्प्लॉईचं काय एम असतं? आय शुड सॅटिस्फाय द चेअरमन सो दॅट आय गेट द नेक्स्ट प्रमोशन, आय गेट द मोर पर्क्स, more, I'll become CEO, then I'll become chairman. As a public sector, I work for the total people. That's the difference. I don't work for the mayor. Please understand. I work the people of 14 lakh people of Navi Mumbai Corporation, not one mayor or not one MLA or nothing. I work for the total people. Whereas that particular company, you work for only one person and one only motive, that is profit. Here, you are doing betterment of thousands and thousands. But directly or indirectly, you are doing it. And I believe you must keep this in mind, along with other factors, power, responsibility, all this, while choosing a career as a civil servant or something else. You can be entrepreneur. There is third option. Rather than employment, you can be entrepreneur. That's good. I'm not saying by any means working for a particular person is wrong. I'm not saying by any means. Those are needed. And the difference between public sector and private sector is blurring. Yet, the authority which is there to work in a public sector is far more than in a private sector. The goals are far wider. So in that context, if you are looking at civil services, I believe you should go for that. And if you are looking for monetary terms, you should go for private sector. Civil services is not an option for you. Of course, if there are valuable people, there are always the people. सिव्हिल सर्व्हिस मध्ये येऊ नये अगदी 500 कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी कमवल्या आहेत असं काही नाहीये म्हणून. देर आर, but that's unethical, illegal. We are talking about legal things only. So you have a choice to make for your career, whether you want to work for society at large, public at large, or limited society in limited purposes. If you think that you can work for betterment of a society at large, please choose civil services. You will enjoy everything despite all this, and there are a lot of issues in my life. Despite all these things, despite having transferred 10 times in 10 years, I am still satisfied because I could do what I wanted for the betterment of the society. And that's the power of it. I think I'll close with this, and any question answers, I'll try to answer. Thank you. धन्यवाद सर. प्रशासकीय सेवेतील आव्हानांना राजकीय आणि सामाजिक समस्या हाताळून कशा प्रकारे सामोरे जावे आणि त्याचप्रमाणे कल्पना आणि वास्तव यातील गुंता आपण आम्हाला समजावून सांगितलं. आम्ही कल्पना केलेल्या प्रशासकीय सेवेतील विविध पैलूंचे वास्तविक रूप यांसोबत ओळख करून दिली. तसेच पब्लिक सर्व्हिस आणि सोशल सर्व्हिस, पॉवर अँड अथॉरिटी यांसारख्या अनेक गोष्टीतील फरक अगदी सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. मी धामणगावकर सरांना विनंती करते की त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर्फे सरांना छोटीशी भेट देऊन आभार मानावे. तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहता अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. तर आता पुढचे 10 ते 15 मिनिट तुमच्या प्रश्नोत्तरासाठी आपण ठेवूया. माईक मागे येईल. ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचा असेल त्यांनी हात वर करायचा. माईक तिथे येईल, तुम्ही प्रश्न विचारा. नमस्कार सर. तुम्ही सर इथं मागे राईट साईड लेफ्ट हँड साईड उभा राहून. ओके, येस सर. तुम्ही जेव्हा सोलापूरला अतिक्रमण काढत होता तेव्हा एक 90 वर्षाच्या वृद्ध महिलेचे सर तुम्ही अतिक्रमण काढलं, ते लिगली बरोबर होतं. पण तुम्ही त्यानंतर काय मेजर घेतले होते, ते म्हणजे त्यानंतर काय केलं होतं ते तुम्ही सांगणार होते तर त्याबद्दल सांगा प्लीज.
गुड क्वेश्चन. अतिक्रमण काढणं माझ्यासाठी यासाठी आवश्यक होतं की समजा मी ते अतिक्रमण काढलं नसतं तर तिथून पुढचे राहिलेले अतिक्रमण काढू शकत नव्हतो. दॅट बिकम्स अ बेंचमार्क. तुम्ही तिथं काढलं नाही, डिस्क्रिमिनेशन लॉ मी काढू देणार नाही, आणि दॅट बिकम्स अ पॉईंट. त्याच्यामध्ये लिगली काढणं आवश्यक होतं. परंतु त्यावेळेस हे सांगू शकतो की दॅट वॉज द मोमेंट की ज्यावेळेस तुम्ही सेन्सिटिव्ह असाल, इमोशनल असाल तर इमोशनल होता, आणि तुम्हाला त्या सिच्युएशनला रडवल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती होते. देर विल बी लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस इन युअर लाईफ, यू विल कोलॅप्स. स्टील आय सेड दॅट तुम्हाला ते काढावं लागेल. काढलं, माझ्यासमोरच मी काढलं. द सेकंड इश्यू वॉज दॅट की आपल्याला सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत का, तर येस त्याच्यामध्ये आपल्या इंदिरा आवास योजना आहे, बाकीच्या गोष्टी त्याच्यामधून नंतर ओव्हर पिरियड ऑफ त्यांना दिलं. पण मूळ मुद्दा असा आहे की अनेक वेळेस असे एक्सपिरियन्स, वेदर तो राईट डिसिजन आहे का नाही, हे तुमच्या करिअरमध्ये बोथ प्रोफेशनल आणि पर्सनली येतील. जसं की हा एक एक्सपिरियन्स सांगितला, किंवा मला अर्धा तासामध्ये मला डिसिजन घ्यायचा तो झाला, किंवा अनेक एक्सपिरियन्स येतील. फॉर दॅट मॅटर सोलापूरला असताना माझ्यावरती ट्रकने हल्ला केला त्यावेळेची गोष्ट असेल, किंवा अनेक गोष्टी असतील त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो, तर त्यावेळेस तुमच्या पर्सनल लाईफ किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये जस्ट आस्क 3 क्वेश्चन्स, अँड आय हॅव प्रॅक्टिस दिस अँड इट हेल्प्स यू लॉट. 3 प्रश्नापैकी 2 प्रश्नाचे उत्तर जर हो असतील, येस असेल, तर बिंदासपणे डिसिजन घेता. दॅट इज नॉट गोइंग टू बी रॉंग. फर्स्ट क्वेश्चन यू आस्क इज इट लिगल. इज इट लिगल? याच्यामध्ये कुणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. लिगल गोष्ट तुम्हाला आवडो की न आवडो तुम्हाला फॉलो करावं लागतील. याचं उत्तर होच पाहिजे. तिथं हो होतं, तो प्रश्न मिटला. सेकंड, इज इट मॉरल? आणि मॉरलमध्ये खूप मोठे इश्यूज आहेत. यू हॅव टू स्टडी लिटल बिट, बट यू हॅव टू आस्क अ क्वेश्चन, इज इट मॉरल? जी ऍक्शन मी घेणार आहे, जो डिसिजन घेणार आहे, ते मॉरल आहे का इमॉरल आहे? राईट. आता या केसमध्ये इज इट मॉरल और इमॉरल? हाऊ इज इट मॉरल? कोण म्हणतं इमॉरल आहे? कसं सांगा. तुम्ही म्हणला तुम्ही 1500 वगैरे होते, 1500 होते काय त्यांचे? आता काही शॉपकीपर होते, रेसिडेंट होते, मेडिकल शॉप्स होते, सगळं होतं. तर त्यांचा हे व्यवस्थित आता पैसा कमवण्याचा मार्ग आहे, त्यांना तुम्ही हटवताय म्हणजे त्यांची रोज नाही, हे तर झोपडी होती, राहत होती. राहत होते म्हणजे तुम्ही त्यांच्या घरातून हटवताय म्हणजे दॅट वॉज इलिगल ना. इमॉरल. इमॉरल कसं झालं की मॉरॅलिटी म्हणजे काय? लेट अस अंडरस्टँड दिस वे नाउ. तर तुम्ही लोकांना त्यांचा इन्कम सोर्स काढून घेताय आणि दॅट इज नॉट इन्कम सोर्स. हा तुम्ही इन्कम सोर्स. ओके. त्यांचे घर काढून घेताय, लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढताय. कोणत्या दृष्टीने मॉरल? ओके. तुम्ही कुठं राहता सध्या? आय एक्सप्लेन. हॉस्टेलला राहता. कंपाऊंडच्या आत आहे? कंपाऊंडच्या आत आहे. तुम्हाला आता म्हटलं तुम्ही जायचं, उद्यापासून पाथवेवरती राहायचं आहे. बिकॉज यू हॅव बीन आउटस्टेड फ्रॉम हॉस्टेल. तुम्हाला रस्टिकेट केलंय, तुम्हाला याची व्यवस्था नाही आहे. यू गो आणि तुमचा बाड बिस्तरा फुटपाथवरती टाकता. मॉरल इमॉरल? मॉरल इमॉरल? वाय? तिथं इमॉरल, इथं इमॉरल कशामुळे? म्हणजे तिथं इमॉरल तुमच्या दृष्टीने होतं, मग माझ्या दृष्टीने काढणं मॉरल झालं इथं, मग तिथं इमॉरल का झालं? सेम सिच्युएशन आहे आमच्या. बस तिथं फक्त काढलेलं नाहीये, पण तिथे डिस्पेड आहे. कंडिशन काही वेगळी असेल ना, त्यांना म्हणले ना ऑप्शन नाही राहण्यासाठी दुसऱ्याकडे. एक्झॅक्टली. फाईन ना. जोपर्यंत तुम्ही काही असं ऑप्शन हे करून देत नाही, त्यांना राहण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे, राईट. तुम्ही का काढता? ओके, फाईन ना. हॉस्टेलमधून काढताना तुम्हाला विचारलं होतं तुमची व्यवस्था आहे की नाही? माझी काही चूक असेल म्हणूनच मी हॉस्टेलमधून काढतोय. एक्झॅक्टली ना. पण तुम्हाला हे ऑप्शन विचारलं, तुमची चूक आहे, तुम्हाला राहायचं नाही, कुठं राहू शकाल म्हणून मी काढणार नाही, असं काही तुम्हाला विचारलं होतं का? See, these are the issues. That's what you have to ask the question. Sometimes it's a judgment question because it's a moral question. Moral question is a very big question. Legal प्रश्नाचं उत्तर देणं खूप सोपं असतं. Moral प्रश्नाचे उत्तर देणं, come to a decision, is a huge task. According to me, as an authority, it was moral. According to her, it was immoral. Yes, according to it was immoral. So, what do you take a decision? तर मी तुमच्या जागी असतो तर मी हे स्टेप नसता घेतलं. माहिती ना. मग पुढचे 500 अतिक्रमण मला काढता आले नसते. नाही सर, आपली एक्झिक्युटिव्ह द्वारे आपण काही वेगळी व्यवस्था करू शकतो. नाही होऊ शकत.
नाही होऊ शकत. सांगतो मी समजून सांगतो तुम्हाला. सिंपल उदाहरण देतो. आता परत उदाहरण देतो. एका लाईनमध्ये 500 आहेत. 250 घरावरती हे घर आहे. मी हे 250 काढले, 250 घर ते न काढता मी पुढे चालतो. पुढचे लोक काढून देतील मला? नाही. बिकॉज हिअर यू आर बिकमिंग इलिगल. नॉन डिस्क्रिमिनेशन, तुम्ही बेसिक प्रिन्सिपल तोडताय आणि इमॉरल तर आहेच आहे. यू आर फेवरिंग समबडी विच इज इमॉरल ॲज वेल as इलिगल. राईट? सो क्वेश्चन्स आर व्हेरी डिफिकल्ट. माझ्या दृष्टीने मॉरल जरी असलं, त्यांच्या दृष्टीने इमॉरल आहे. बट गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून मॉरल की इमॉरल आहे? मे बी इमॉरल आहे, बिकॉज दे हॅव रिस्पॉन्सिबिलिटी फॉर बेसिक हाऊसिंग. राईट? थर्ड क्वेश्चन इज इट इन पब्लिक इंटरेस्ट और इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट? किती प्रश्नाचं उत्तर येस आहे याच्यामध्ये? माझ्या दृष्टिकोन 3, लार्जर कंटेक्स्टमध्ये घेतलं तर 2. आणि इफ आन्सर टू एनी ऑफ दिस टू नेक्स्ट टू क्वेश्चन वन ऑफ इट इज येस, यू गो हेड. त्याचं कारण मी सांगतो. इफ थिंग इज इमॉरल, it cannot be in public interest. Think it over. If thing is moral, it has to be in public interest. Think any situation in personal life as professional life. So apply this parameter. It's difficult. First question is very easy to answer. Next two questions are very difficult to answer. You have to think thoroughly. But these decisions are all also very, very difficult. Same way, I'll give another example and then I'll make it understand better manner. सोलापूरला मी कलेक्टर असताना सिद्धेश्वरची यात्रा तुम्ही ऐकली असेल, बऱ्यापैकी इश्यू झाला होता. ऐकली असेल सर्वांनी. 700-800 वर्षापासूनची आमची ट्रेडिशन आहे. हे आमचं प्रायव्हेट टेम्पल आहे. हे आमच्या भावना आहेत. यू कॅनॉट आस्क मी टू कॉन्डक्ट यात्रा दिस युअर दॅट वॉज द स्टँड. 700-800 वर्षापासून कोणी डिनाय करू शकतं? नो. 2005ला कायदा आला, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. मध्ये कुठे चंगराचंगरी झाली, त्याच्या अनुषंगाने तो आला. त्याच्यामुळे सांगितलं की यात्रा कशा कंडक्ट करायचा, लॉ पास झाला. GR आहेत. डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पाहिजे, त्याशिवाय कोणतीही कॉन्ग्रिगेशन तुम्ही करू शकत नाही. म्हणजे पंढरपूरची असेल ना तिथले असेल करू शकत नाही. म्हणून मी काय म्हटलं, ॲज पर डिझास्टर मॅनेजमेंट दिस इज अ प्लॅन. ह्या प्लॅन प्रमाणे करावं लागेल. ही जागा जी आहे हा एवढा रोड ठेवावा लागेल इमर्जन्सीसाठी, अदरवाईज यू विल नॉट डू इट. अप इन आर्म्स ऑल. अधिवेशनामध्ये प्रश्नापासून सगळे अगदी पालकमंत्र्यांनी, दॅट इज एकमेव केस महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी कलेक्टरच्या विरुद्ध रास्तारोको केला. दॅट इज एकमेव केस आहे त्याच्यामध्ये. राईट? व्हॉट डू यू थिंक? लिगली तुम्ही करेक्ट होतो, दॅट इज ओके. मॉरली डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट इम्प्लिमेंट करणं की त्यांना जेव्हा रस्ता थोडा म्हणतं, हे मॉरल होतं का इमॉरल होतं? 700 वर्षाची ट्रेडिशन तोडतं, ते मॉरल आहे का? पाटण पाहिजे ना. त्याच्यात आम्हाला काय त्रास? 700 वर्षापासून आम्हाला त्रास नाही. डिझास्टर 700 वर्षापासून झालं नाही, तुमच्यात काय कशामुळे होणार? 700 वर्ष झालं नाही, तुम्हीच कोण शहाणे लागून तुम्ही झालं का डिझास्टर होणार आहे का? तुम्ही तर आता कलेक्टर आले, याच्या अगोदर का कलेक्टर? 700 वर्ष, 700 years. एवढी ओपिनियन आणि ऑल एव्हरीबडी वॉज स्पीकिंग, इन्क्लुडिंग पब्लिक वॉज स्पीकिंग. प्रायव्हेट ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्ट पण नाही आहे. मॉरल इमॉरल? 2 मिनिटासाठी आता मी बाजूला ठेवतो. मी पुढचा प्रश्न विचारतो. पब्लिक इंटरेस्ट, प्रायव्हेट इंटरेस्ट? का? काय पब्लिक इंटरेस्ट आहे याच्यामध्ये? पार्डन? लोकांची सेफ्टी. तर सेफ्टी म्हटलं तुम्ही इथला रस्त्यावर तिकडून ठेवा. सेफ्टी तिथून होऊ शकते ना. त्यांनी सांगितलं ह्या याच्यामधून नाही, तुमच्या कलेक्टर ऑफिसमधून रस्ता त्या इथून कशाला ठेवता? आम्हाला इथे शॉप्स पाहिजेत. सेफ्टी मी काढली ना. सो व्हेरी पब्लिक इंटरेस्ट, प्रायव्हेट इंटरेस्ट? सांगा. हो ना, ते म्हणलं नाही इथं रस्ता आहे ना, त्याच्याऐवजी दुसरीकडून घ्या. सर येस, एनिबडी? मला इकडे हा, हे अपघात सांगून होत नाही. ते औरंगाबादला आता ते फटाके मार्केट जाळलं, ते असं अगोदर कधीच झालेलं नव्हतं. तर इथे सुद्धा चेंगराचेंगरी होऊ शकते म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन असताना झाला. हो, देयर वॉज अ डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन स्टिल. हो, झालं ना. मग त्यांनी तोच प्रश्न विचारला, डिझास्टर मॅनेजमेंट झाल्यानंतर तुमच्या चेंगराचेंगरी होणार याचे लिहून देता का तुम्ही?
नाही तसं नाही सर, पण इथे इम्प्लिमेंटेशन नव्हतं सर काहीच. इथे लिगली राईट म्हणला, लिगली कुणी नाही म्हणत नाही. आपला क्वेश्चन मॉरल आणि पब्लिक इंटरेस्ट चाललाय, लिगलीचा प्रश्नच नाही आहे. सो दीज आर डिफिकल्ट क्वेश्चन. नाव आय टेल यू वाय इट इज मॉरल की त्यांना तिथं होणं देणं, आणि वाय इट इज पब्लिक इंटरेस्ट. प्रॉब्लेम काय होता? दोन होते. एक की तुम्ही ते डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन नाही, चंगराचंगरी होईल, लिगली काही प्रश्न नाही, की त्यासाठी मला इमर्जन्सी व्हेकल रूट पाहिजे, म्हणून मी म्हणलं की हा एवढा रस्ता सोडा, त्याच्या दुकानात थांबा. व्हॉट इज अ पब्लिक इंटरेस्ट? लोक तिथं कसे येतात? दर्शनासाठी. दॅट्स द बेसिक. सेकंडरी बाकी ते यात्रा करतात वगैरे हे सगळं चालतं. त्यांना तोच रस्ता का पाहिजे होता? कारण तिथं सो कॉल ते तुमचे मेरी गो राऊंड वगैरे पाहतात, त्यासाठी त्या रोडवर लागल्यानंतर त्यांना इन्कम होत होतं. सो तो त्यांचा पर्पज काय होता? प्रायव्हेट प्रॉफिट कमवणं हा इंटरेस्ट होता. कुणाचा? ऑर्गनायझरचा. माझा इंटरेस्ट काय होता? पब्लिक सेफ्टी इज पॅरामाउंट. पब्लिक इंटरेस्ट ऑफ प्रायव्हेट इंटरेस्ट? पब्लिक इंटरेस्ट. त्यांचा काय होता? त्यांचा इंटरेस्ट फक्त त्यांना सुखरूप यात्रा करायची आहे, काही आजारी पडू नाही तसं बघायचं आहे. येस, आय वुड अंडरस्टँड. पण त्याचा तो मोटिव्ह नव्हता, तो हिडन होता, पण तो प्रॉफिटचा होता. कारण त्या रोडवर ठेवलं तर त्यांना आणखी जास्त शॉप्स ठेवता येत होते, आणि आणखी शॉप्स झाले तर आणखी जास्त इन्कम होतो. हा त्याच्या पाठीमागची रियालिटी आहे. ओपनली नाही, पण बिहाइंड द वेल दिस इज द रियालिटी. म्हणून तो पब्लिक आहे. मॉरल काही मॉरल सगळ्या अँगलने मॉरल. कसं? तिथला सर्वात मेजर प्रॉब्लेम होता, यात्रा दिवस होते त्यावेळी एवढी धूळ होते की तिथं ब्रॉन्कायटिसचे एवढे आजार होतात. गेल्या बघितलं दरवर्षी खूप जण आजारी पडलेले. मेडिकल हिस्ट्री त्याच्यामध्ये दाखवू शकतं. ह्यूज धूळ. मग यात्रा आल्यानंतर देवाने तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे ब्रॉन्कायटिस घेऊन जाण भरून जाते म्हणून. हॅज इट बीन द केस? मग मॉरल की मॉरल? सर मागील काही दिवसामध्ये सर नाही, लेट अस फिनिश दिस आणि पुढच्या वेळी. ओके. सो अकॉर्डिंग येस प्लीज. नाही, आपण ह्या प्रश्नात संपू मग त्याच्याकडे. आपण ज्याला अतिक्रमण काढलं, पण आपण ज्याला निघून गेल्यानंतर आता इतकी अतिक्रमण वाढली तर येस, आय टेल यू द रिझन फॉर दॅट. सांगतो ते सांगतो. सो ह्या क्वेश्चन मध्ये तिन्ही आन्सरचं उत्तर येस आहे. येस ऑर नो? डू यू अग्री? हाऊ मेनी ऑफ यू अग्री? ऑल येस, मेजॉरिटी. तरी पण मला विरोध झाला, भरपूर विरोध झाला, अगदी ट्रान्सफर होण्यापर्यंत झाला. राईट? आय डिड नॉट बट आय टूक अ डिसिजन. कम वॉट नाही, माझी ट्रान्सफर झाली हरकत नाही, पण मी हा डिसिजन घेणार. आय टूक इट. मग भरपूर सीएम कडे मिटिंग, बऱ्याच जणांचे इश्यू, हे शेवटी सीएम पर्यंत गेलं. सीएमने सांगितलं ठीक आहे तुम्ही लॉ इम्प्लिमेंट करा. बट एवढ्या वर्षी नाही, कसं तरी पुढच्या वर्षी इम्प्लिमेंट होईल एवढं बघा. एकदम आपल्या अंगावर नको, कारण आपलं गव्हर्नमेंट नवीनच कारण लगेच आमच्या विरुद्ध कारवाई करता असं सुरू झालेलं. राईटली सो, कारण शेवटी लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन होईल ना. त्याच्यातून समजा हे करता लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली तर काय पब्लिक इंटरेस्ट सर्व होईल का? नो. दॅट अगेन इज अ इश्यू. सो इट्स सो कॉम्प्लिकेटेड मॅटर. मग समबडी वेंट टू द हायकोर्ट, तिथून डिरेक्टिव्ह झाल्या वगैरे वगैरे झालं, नंतर झालं. दिस इज वेअर युअर कॅरेक्टर इज. हा टफ डिसिजन घेणं, दॅट्स वेअर यू आर टेस्टेड. Whether you are made of metal or not, that is where you are tested, and that's where leadership qualities are. ते जर तुम्ही घेऊ शकला तर yes, you can climb higher up ahead despite all odds. इझी नसतं काही जीवनामध्ये, इझी गोष्टी कधीही भेटत नसतात. नो, इकॉनॉमिक्सचा एक प्रिन्सिपल आहे, नो फ्री लंचेस, नो फ्री मिल्स. प्रत्येक गोष्टीची एक कॉस्ट असते. याची पण कॉस्ट मी समजून झालं, माझी बदली होईल घरी जाऊन चाललो होतो. बट ती कॉस्ट जरी येत हरकत नाही, कारण मला तिथल्या 10-12 लाख लोकांचं जे आरोग्य आहे हे इम्पॉर्टंट होतं. हा कोणतरी टफ डिसिजन घेतला तर पुढे चालू राहिले होतं, आणि यावर्षी ते कंटिन्यू आहे. याच्यापुढे आपल्याला मी असं केलं असतं, पण कमीत कमी तेवढ्या गोष्टी आहेत म्हणजे डिझास्टर होण्या पण वाचू शकतो आणि आरोग्याच्या याच्यामुळे वाचू शकतो. सो दॅट्स व्हेरी युअर कॅरेक्टर इज टेस्टेड. म्हणून तुम्हाला काही टूल्स असतील, हा एक वन ऑफ द मेजर टूल्स आहे, आणि असं मला वाटतं की त्याच्यामुळे खूप फायदा होतो. हा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करू शकता. राहिला प्रश्न अतिक्रमणाच्या बाबतीत हे का होतं, त्याचं कारणच असं आहे, कोंबडी अगोदर का अंडा अगोदर हे होत राहणार आहे. तुम्ही किती डिबेट केलं, तुम्ही झोपड्या काढल्या आणि ते बंद होणार आहे का अगोदर घर बांधल्याने झोपड्या बंद होणार आहे? हा अनएंडिंग प्रश्न आहे. ज्यावेळेस हाऊसिंग स्टॉकचा प्रॉब्लेम येणार नाही त्यावेळेस तो प्रश्न संपेल. परंतु तुम्ही जर आज ते अतिक्रमण काढलं नाही तर उद्या रोड पण राहणार नाही. रोड हा कशासाठी आहे? तुम्हाला व्हेकल आणि तुम्हाला चालण्यासाठी. जर तो त्यासाठी अवेलेबल नसेल, यू आर स्पेंडिंग थाउजंड्स अँड लॅक्स ऑफ करोड ऑफ रुपीज ऑन दॅट, जर तुम्हाला नसेल, आय एम नॉट डुईंग माय ड्युटी.
आणि म्हणून ते काढणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणता मग अधिकारी काय करता, तर मुळात दोन्ही गोष्टी आहे. अधिकारी मला काढणं, माझी बदली केली, तो म्हणतो त्यांची बदली करायची, जाऊ दे ना, मला काय 3 वर्ष राहतात, माझं काय जातं. सो यू विल गेट व्हॉट यू डिझर्व. सोसायटीमध्ये जसं त्याप्रमाणे डिझर्व होणार ही फॅक्ट. सो दिस इनबिल्ट मेकॅनिझम विल हॅव टू डेव्हलप, इन्स्टिट्यूशनाइज करावं लागतील. याच्यामध्ये डिस्कशन कोणाला राहणार नाही. हे होईल, काही ऍक्ट आले, पुढं होईल, इम्प्रुव्हमेंट होत आहे. ज्या स्पीडने व्हायला पाहिजे तेवढं करायचं होतही नसेल, परंतु दिस नीड्स टू बी डन. एखादी गोष्ट वार म्हणजे सिंपल आता उदाहरण देतो. तुम्ही म्हणता की अतिक्रमण होतं म्हणून का काढलं, हा प्रश्न आहे. तुमचे कपडे किती ओल्ड आहेत, जुने, किती दिवसाचा ड्रेस म्हणजे किती जुना, कधी विकत घेतलेला आहे, 1 वर्ष, किती वेळ धुतलाय, बरोबर आहे. तो घाण होतो म्हणून तुम्ही धुणार नाही का. सेम थिंग हिअर. सर, मागील काही दिवसामध्ये काही अधिकाऱ्यांवर पनिशमेंट करण्यात आली ॲज लाईक कंपल्सरी रिटायरमेंट. सर, मग या अधिकाऱ्यांची सर कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय स्टेप्स घेण्यात यायला पाहिजे, आणि सर जो सर्व्हिसेसमध्ये राजकीय हस्तक्षेप होतो यावर तुमचं काय म्हणणं आहे. नाही, दॅट इज बिल्ट इन रूल, ॲज पर द रूलच येते. जे काही कंपल्सरी रिटायरमेंट केलं हे रूल्सनुसार आहे, रूल्समध्ये दिलेलं आहे. ते कधी वापरलं कधी वापरलं नाही ते योग्य अयोग्य कोर्ट विल डिसाइड इट. आय डोंट हॅव अथॉरिटी टू कमेंट ऑन दॅट. बट हे मेकॅनिझम रूल्समध्ये आहे की तुम्ही परफॉर्म केलं नाही तर कंपल्सरी रिटायरमेंटची प्रोव्हिजन आताची नाही, पहिल्यापासूनच आहे. MPSC महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस आहे, त्याच्यामध्ये आहे, आपल्या डिपार्टमेंटला आहे, सगळ्यांकडे आहे. तुम्ही परफॉर्म केलं नाही, फॉर एक्झाम्पल की मला माहित नाही हा रूल आहे की नाही, ॲब्सेंटिझम प्रेझेंटी किती पाहिजे, समजा 75% पाहिजे, तर तुम्हाला रिटायर करता येत नाही का, अथॉरिटी आहे, वापरायची की नाही हा त्यांचा अधिकार आहे. सेम थिंग हिअर, आता वापरला असेल. सो तो दॅट डझंट अमाऊंट टू इंटरफरन्स, कारण त्यांना ती ऑथॉरिटी आहे, ते रूल्समध्ये आहे. सो इट्स नॉट अ क्वेश्चन ते इंटरफरन्स नाही येतो, ऍक्च्युअली ऑथॉरिटी आहे. ते योग्य वापरला अयोग्य वापरला याच्यावरती डिबेट होऊ शकतं, त्याच्यामध्ये कोर्ट आहे ते डिसाईड करतील. येस प्लीज. एक मिनिट. आपण अतिक्रमणापासून जाऊ करिअर बद्दल काहीतरी बोलूयात आपण. हा, नगरमध्ये 500 मंदिर रस्त्यात उभे येतं. समजा तुम्ही नगरचे कमिशनर असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता आता. मी इकडे पण काढत नाही, मुंबईचे राहिले तर मग काढतो, काय अडचण नाही. सोशल सर्व्हिस करण्यासाठी कोणतं ऑप्शन बेटर, सिव्हिल सर्व्हिस का पॉलिटिक्स. दोन्हीमध्ये सोशल सर्व्हिस नाही. यू आर पब्लिक सर्वंट. यू आर नॉट डुईंग सोशल सर्व्हिस बाय डुईंग सिव्हिल सर्व्हिस ऑर पॉलिटिक्स. यू आर डुईंग पब्लिक सर्व्हिस. No, you have to two choices. म्हणजे पब्लिक सर्व्हिसचा एक वेगळा अजेंडा असतो, त्या दृष्टीने करता येतं. पॉलिटिकल क्लासमध्ये वेगळा अजेंडा असतो, तो वेगळ्या प्रकारे असतो. यू हॅव टू मेक अ चॉईस. फील्ड्स कॉम्प्लिमेंटरी असेल तर बऱ्याच प्रमाणे डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी वेगळी आहे. सो यू हॅव टू मेक अ चॉईस. सर, येस सर, एक मिनिट इकडे. सायलेन्स प्लीज. थोडा एक 5 मिनिटं, ठीक आहे. या पण एकदा तुम्ही प्रशासनात गेला की हा म्हणजे कल्पना असते जायच्या अगोदर ती कधी वास्तवात येत असते. ती कल्पना तुम्ही तुम्हाला वेगळं जे इंटरेस्ट आहे त्याच इंटरेस्टने तुम्ही काम करता, तुम्हाला काम करतो जोपर्यंत प्रशासनात जाते असं का होतं. स्टुडंट आहे. ओके, गुड क्वेश्चन. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्ही आज सिव्हिल सर्वंट बघायला ऐकायला आला नाही, तुम्ही तुकाराम मुंडेला ऐकायला आलेला आहे बिकॉज यू थिंक दॅट यू कॅन बी लाईक दॅट or you are inspired by that. That is the basic question. Right question. Why does it happen की ज्यावेळेस आपण एंटर करायचं असतो त्यावेळेस सगळ्यांना सिंघम व्हायचं असतं, नायक व्हायचं असतं वगैरे वगैरे, की मी असं करेल. म्हणजे पिक्चरमध्ये बघत असाल, रिअल लाईफ किंवा रिअल लाईफ दोन्ही पैकी बघत असाल की मी असं केलं तर मी चांगला करू शकतो, ही तुमची ऊर्जा असते, उर्मी असते. चूक आहे का? ॲब्सोल्युटली चूक नाही. परंतु डाऊन द लाईन तुम्ही एंट्री केल्यानंतर काही वर्षातच 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्षामध्ये यू चेंज द ट्रॅक, आणि तसं होत नाही, आणि जसं पाणी वाहतं त्याप्रमाणे जातात. दिस इज बेसिक ट्रस्ट. टू इश्यूज. ज्यावेळेस आपण एंटर करतो त्यावेळेस माणसाचं इंटेन्शन जर वेगळं असेल, यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट. गेट मी व्हेरी क्लिअर. मग 100% किंवा 90% माणसाचं इंटेन्शन तसं असतं का? नो.
पर्सेंटेज में व्हॅरी 50% का 60% का 70% का 40% इट में व्हॅरी बिकॉज त्याच्यावरती काही सायंटिफिक स्टडी झालेला असं मला वाटत नाही. जर्नलिस्ट आहेत ते किती असू शकतं 50% चांगले येणार 40 असते 60 असते पण तेवढे राहत नाही. हा तुमचा मुद्दा आहे मला की त्याप्रमाणे काम करत नाही. वाय डोंट दे टू वर्क. फॉर एक्झाम्पल टेक माय एक्झाम्पल. मला वाटतं की मी जेवढं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी त्याच्यापेक्षा 1 इंच तरी पुढे जाऊन जास्त काम करतो असं माझं मत आहे. आय मे बी रॉंग. आय नॉट सेइंग दॅट आय एम 100%. आय मे बी रॉंग बट आय एम ट्राईंग टू डू दॅट. बट माझे समजा इथं 356 अधिकारी आहेत IAS अधिकारी त्याच्यापैकी 10, 15, 20 काहीतरी असतील मग मी निष्फळ आहे आपलं म्हणणं आहे. वाय मी गेल्या 10 वर्षामध्ये प्रयत्न करतोय. अगदी सोलापूरचा प्रोबेशनर असण्यापासून सोलापूरला कलेक्टर असण्यापर्यंत 10 वर्षामध्ये माझा 10 ठिकाणी प्रवास झाला. का? बिकॉज आय वॉज डुईंग राईट थिंग फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह और सोशल पर्स्पेक्टिव्ह इफ आय टेक इट जनरलिस्टिक बट नॉट फ्रॉम समबडीज पर्स्पेक्टिव्ह. 10 वर्षात 10 बदल्या जाते. वेळा माझ्या 3 किंवा 4 पेक्षा जास्त व्हायला नव्हतं पाहिजे. वाय डू यू थिंक आय शुड सॅक्रिफाईस माय पर्सनल लाईफ फॉर पब्लिक लाईफ? आम आय अ मार्टर और आय एम अ इंडिपेंडंट फायटर का काय आहे मी नेमका? लेट अस अंडरस्टँड दिस वे. सो मी ते काम करून मी सॅक्रिफाईस करून व्हावं राईट. म्हणजे माझ्यावरती ट्रकचा वाळूचा हल्ला झाला तरी मी 60 कोटीवरून 180 कोटीवरती तिथला रेव्हेन्यू राहा चोरी थांबवावी ही तुमची अपेक्षा. म्हणजे मेलं तरी चालेल तुम्ही हळूहळू 2 वक्त वेळ व्यक्त कराल हेही चालेल. परंतु एखाद्या अधिकाऱ्याने त्याच्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुम्हाला पब्लिक सर्व्हिस चांगली द्यावा ही अपेक्षा तुम्ही का करता? फॉर दॅट मॅटर ज्यावेळेस बदली झाली सोलापूरमधल्या कितल्या लोकांनी माझ्या बदलीसाठी विरोध केला? लेट अस बी क्लिअर अबाउट इट. आणि आय डोंट एक्सपेक्ट की तुम्ही बदलीसाठी विरोध करा त्यासाठी बोलत नाही. आय एम गिव्हिंग रिझन बिकॉज यू डिझर्व इट. यू डिझर्व इट. यू विल गेट फ्रॉम आय एम फ्रॉम सोसायटी. I may have some model ideas, that's what I am working it, or take it other way. Supposing I am the youngest one in my family, so I don't have any family responsibility. Supposing I was the eldest one, let us understand this way. I do not know. How would I behave? I do not know. It's very thinking, wishful thinking म्हणता येईल. Hypothetical आहे. मी eldest असतो आणि असं मला गृहीत धरलंय की माझ्या 2 बहिणी आहेत. त्यांचे मला लग्न करायचे आहे. माझ्या पगारामधून लग्न करू शकलो असतो तुम्ही आजार राहू शकलो असतो का? बोथ पॉसिबिलिटीज आहेत. आय एम नॉट सेइंग आय डोंट नो. आय वुड बी करप्ट, आय वुड नॉट बी करप्ट. त्याच्यातून जेवढं होतं तेवढं केलं असतं. ऑल पॉसिबिलिटीज आहेत. ऑल पॉसिबिलिटीज आहेत. मग तुम्ही म्हणाल मग यू आर बाय चॉईस देअर. येस आय एम बाय चॉईस देअर. आय एम नॉट फोर्स टू गो देअर बिकॉज आय टूक द एक्झाम. आय एंटर्ड. आय वॉन्टेड टू डू समथिंग बट आय विल से दॅट सिच्युएशन डोंट अलाउ मी टू वर्क. Why should I sacrifice for your behalf when you don't support me? Why should I? That's the logical question. आणि म्हणून जे चांगले ऑथॉरिटी असतात किंवा सेन्स सीटर ज्याला म्हणतो की जे असतात ते इकडं आणि इकडे जाऊ शकतात. हा तिथं प्रॉब्लेम येतो की यू डोंट गेट द सपोर्ट इदर फ्रॉम युअर सिनियर्स ऑर द सोसायटी ऑर पब्लिक ॲट लार्ज. म्हणून लिस्ट पॉसिबल दुसरा वे असतो. ठीक आहे मी करप्ट होणार नाही. बाकीच्या करप्शन केला मला घेणं नाही. मला जेवढं शक्य तेवढं मी करतो. आणि म्हणून मेजॉरिटी ऑफिसर्स जे आहेत ते ह्या कॅटेगरीमध्ये पडतात नॉट या कॅटेगरीमध्ये. आता माझे बॅचमेट म्हणतात तुने काही ठेकारा केली काय मॅटर होणार काय हे विचारतात मला नेहमी विचारतात. बट वी आर सच सोसायटी की नाही कुणीतरी हिरो पाहिजे असतं. कुणीतरी हिरो पाहिजे असतो. नाही यांनी चांगलं केलं त्याप्रमाणे 2 दिवस टाळ्या वाजवा संपतो. श्रीकर परदेशीची PCMC होऊन बदली झाली. काय झालं पुढे? काय इलिगल करत होते ते? काय इमॉरल करत होते? आणि आय एम नो बाय मीन्स की बदली काय चुकवतं बरोबर नाही हा मला अथॉरिटीज नाही आहे. आय एम आन्सरिंग ट्राईंग टू आन्सर दिस क्वेश्चन. दॅट इज द प्रिरॉगेटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला पूर्ण अधिकार आहेत ॲज पर द लॉ आहे. सो नो ट्रान्सफर इज इलिगल बाय दॅट वे. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ इलिगॅलिटी. इट्स अ क्वेश्चन ऑफ वेन यू एक्सपेक्ट ऑफिसर्स टू बिहेव दॅट वे. Are you not expecting much more than what is desired by you or what is really you are supporting by that? That is where I think civic sense, civic awareness, social responsibility has to come up. ते गरजेचं आहे. आता काय झालंय सोशल मीडिया. वी सपोर्ट तुकाराम मुंडे सोशल मीडियावर काय 4 लोक रस्ते होते. आय एम नॉट सेइंग दॅट यू कम. आणि सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स वर एक्सपेक्ट इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये केलं पाहिजे. नो इंटेलेक्च्युअल कम फॉरवर्ड. पेपरमध्ये लिहितील सोशल मीडियावर येतील समोर कोणी येणार नाही. देन वाय डू एक्सपेक्ट फॉर युअर बेनिफिट
somebody else should sacrifice. Anyway, I am doing my job ना, पानी दे रहा हूँ ना, वो 24/7 दे रहा है या पाणी देणार, मी पाणी दूंगा. मी 24/7 केले. उदाहरण म्हणजे आता नवी मुंबई मधलं मी सांगितले 24/7 वॉटर देणार मी तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिक मीटर रीडर्स पाहिजे. एव्हरीबडी वेंट अगेन्स्ट मी. आम्ही आताच घेतले, तुम्ही कसं काय सांगता? AMR म्हणजे आमच्या तुम्ही द्या, कॉर्पोरेशन द्या, आम्ही काय द्यावे? ब्लॅक क्वेश्चन्स. काय करायला लागलो मी? 24/7 वॉटर द्यायचं, कारण मला पाणी कुठं जात ऑटोमॅटिक दिलं पाहिजे, डिस्क्रिप्शन नको, टेक्नॉलॉजी मला माहिती भेटेल म्हणून देते. एव्हरीबडी अगेन्स्ट मी. द सेम पर्सन हू आर सपोर्टिंग मी. ह्या विषयावरती मात्र माझे विरोध आहे. वाय? वी वॉन्ट इझी सोल्युशन्स. प्लीज अंडरस्टँड, इफ यू वॉन्ट टू बी अ ग्रेट सोसायटी, देर आर नो इझी सोल्युशन्स. इफ यू वॉन्ट टू ग्रेट पर्सन, देर आर नो इझी सोल्युशन्स. So as a society, we have to mature. As a society, we have to mature. And I am saying only one. There are hundreds of officers who are working. Anonymity. Hundreds of it. For example, I'll give you another example. Registration. At those steps at your fingertips, you can do a registration. Who had done it? The same officers. Right from Dr. Nitin Karu to current IGR Ramaswamy. Everybody has contributed it. Government has contributed. Yes, government has taken decisions. These are the issues. So it's not 2 + 2 = 4. The issue is the maturity level of society. The educated level has to increase. Then you will get, because you have to be aware. Yeah. काय शेवटचा क्वेश्चन असेल. आता सरांनी सांगितले नाही मेथड 3 मेथड आहेत. मी सरांचाच यूज करतो 3rd मेथड. हा शेवटचा क्वेश्चन असेल, याच्यानंतर कुठलाच क्वेश्चन नाही. सर एक लास्ट क्वेश्चन आहे. सर, सोलापूर टू तुमचं मुंबईपर्यंत जर्नीमध्ये प्रशासनामध्ये काम करताना पॉलिटिकल जो प्रेशर आहे तो कशा पद्धतीने हँडल केला? कुठे प्रेशर आहे पॉलिटिकल? ते तुमच्या पर्स्पेक्टिव्हने झाले ना. सिंपल व्हेरी सिंपल. आय एम बीइंग ऑनेस्ट. आय एम नॉट सेइंग पॉलिटिकल. एक मिनिट, त्याचं उत्तर मी तुमच्याकडे तो तुमच्यासाठी नव्हता सर, बट इन जनरल. अग्री. सी, एखाद्या गोष्टीचं प्रेशर म्हणजे काय? आता सिंपल. आता समजा तुमची आई आहे, तुम्हाला थापटला असं, त्याला काय म्हणणार? थापट म्हणणार का थापट न म्हणणार? थापट. शिक्षक आहे, त्याने तुम्हाला काय थापटला म्हणणार का थापट म्हणणार? काय म्हणणार? थापट म्हणणार. मैत्रीण आहे, काय म्हणणार? आय नेव्हर एक्सपिरियन्स. How do you look at the things? Please understand, decision making. आवाज येतोय ना? As I said, there are 3 wings: legislature, executive, and judiciary. आणि एक्झिक्युटिव्हच्या वरती पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह आहे, who has the powers to decide on certain things. समजा मला कोणाचा फोन आला की तुम्ही यांना ही मदत करा. साहजिक. समजा एका नेत्यांचा आला, म्हटलं मी करू शकत नाही, तर तुम्हाला करावं लागेल. यू विल से इट्स अ प्रेशर, राईट? सेम जर तुम्ही मला फोन केला, हे काम करा, म्हणलं नाही, तुम्ही करता की नाही तुम्हाला बघून घेतो, तर प्रेशर कुणाला म्हणायचं, धन कुणाला म्हणायचं? सो आय टेक इट ॲज अ उनका. त्यांना वाटतं की काम करावं, मला वाटतं की माझा करू शकत नाही, मी सांगायचं. त्यांनी ओरडलं तर लक्ष द्यायचं नाही. कशाला प्रेशर येईल तुमच्यावरती? That's the way we have to look at it. That's the only way we have to look at it. Nothing else. See, प्रेशर तुम्ही घेण्यावरती अवलंबून आहे. इंटरफरन्स म्हणायचं का त्यांच्या सजेशन म्हणायचं का रिक्वेस्ट म्हणायचं? इट डिपेंड्स ऑन यू. यू टेक कॉल अकॉर्डिंगली. अदरवाइज मी प्रेशर म्हणलं तुम्ही काहीच करू शकणार नाही. सो यू हॅव टू टेक अ कॉल अकॉर्डिंगली. लास्ट वन. नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टे मोटिवेट करण्यासाठी आणि प्रिपरेशन करण्यासाठी दिस मी फक्त तुम्ही टॉपिक दिला त्याच्यात बोलतो. प्रिपरेशन करण्याची एक वेगळी मेथॉडॉलॉजी आहे, आणि अनफॉर्च्युनेटली आपण ती अंगीकार करत नाही, म्हणून आपल्या महाराष्ट्रातले तेवढे विद्यार्थी सिलेक्ट होत नाही. त्यासाठी पाहिजे तर एखाद्या वेळेस तुम्हाला वेगळं गायडन्स द्यायला की तुम्ही ही सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन कसं बघावं, कसा अप्रोच ठेवा आणि अभ्यास कसा करावा, मोटिवेट कसं करावं, त्यासाठी एक वेगळं लेक्चर लागेल. बट तुम्हाला जर खरोखर इच्छा वाटत असेल की आय हॅव टू डू समथिंग आणि हॅव टू गो टू सिव्हिल सर्व्हिसेस, यू हॅव टू मेक इट. आता त्याची मेथॉडॉलॉजी काय, तो खूप मोठा टॉपिक आहे. सायंटिफिकली त्याकडे बघता येतं आणि 1 वर्षामध्ये सुद्धा क्रॅक करता येते.
टेक्निक्स आहे त्याच्या काही, पण त्याला मला 1-2 ते 3 तास लागतील. तो आता काही सांगू शकणार नाही. नेक्स्ट टाइम काहीतरी मी यायला सांगेल. बट यू हॅव टू स्टे मोटिवेटेड फॉर युअर नोबडी एल्स. मी डीन अकॅडमिक्स अफेअर्स श्री सुतवणे सरांना विनंती करते की त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वतीने सरांना छोटीशी भेट देऊन आभार मानावे. प्रतिसादाबद्दल SW टीम आपली अत्यंत आभारी आहे. उद्या याच वेळेस इथेच 5:30